प्रभू, स्क्रीन नाही व्यवस्थित दिसत. हम्म. तुम्हाला स्लाइड दिसत नाहीये? एक मिनिट, मी स्क्रीनशॉट पाठवते. असं दिसतं. हे भगवान, फोन कुठे आहे? दिसते प्रभूजी, श्लोका टाकलाय तो. हा, कदाचित तुमचं नेट एकदा बघा, कारण मला तर वाटतं की दिसायला पाहिजे. हम्म. श्लोक तर दिसतोय मी. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 तर आपण 11व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे, ज्याचं नाव आहे विश्वरूप विश्वरूप दर्शन योग. मी फक्त एकदा ग्रुपवरती हे पाठवतो. हम्म. हम्म. हा, तर तुमच्यापैकी कुणाला आठवतं 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये काय संबंध आहे, किंवा काय साखळी आहे? का भगवंतांनी आता हे विश्वरूप सांगायला सुरुवात केली? आठवतं कोणाला? हो प्रभू. आठवतं ना? हा, तर कोणी सांगेल काय संबंध आहे हो 10व्या आणि 11व्या अध्यायात? हो प्रभूजी. 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात, मन मना भव मद्भक्तो. हां. हा संदर्भ घेऊन 10व्या अध्यायामध्ये भगवंत जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या विभूती दाखवतात. आणि त्या विभूती हा भगवंतांचं हे एक अंशाचं रूप आहे, असं भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. आणि मग ते रूप भगवंतांना जे आहे एक अंशाचं, हं, ते नक्की कसं आहे हे भगवंतांना अर्जुनाला बघण्याची इच्छा होते. आणि मग ते हां. रूप मला दाखव असं अर्जुन भगवंतांना सांगतोय. आणि तो संदर्भ आहे 11व्या अध्यायातला. परफेक्ट. की 10व्या अध्यायाच्या शेवटी बोलले ना, अथवा बहुने तेन किं ज्ञातेन तव अर्जुना इष्टभ्यहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. मी अजून किती सांगणार, माझा एक अंश या विश्वाला व्याप्त आहे, किंवा माझा एक अंश विश्वव्यापी आहे. तर मग तो जो विश्वव्यापी अंश आहे, तर अर्जुनला इच्छा होती की त्या विश्वव्याप्त रूपाला बघायची. तर हा तुम्ही बरोबर कनेक्शन सांगितलं. तर मग आता पहिल्या 4 श्लोकांना तर आपण बघितलेलं आहे. पहिले 4 श्लोक काय आहेत की अर्जुन फक्त विनंती करतोय की तुम्ही मला विश्वरूप दाखवा म्हणून. परंतु विनंती करण्याचा पण प्रकार आहे, किंवा एक शिष्टाचार आहे. त्याच्यानुसार अर्जुन काय, पहिल्या श्लोकामध्ये की तुम्ही मला हे ज्ञान सांगितलंय आणि तुमच्या ज्ञानामुळे माझा सर्व मोह दूर झाला. तर इथे मोह होता भगवंतांच्या विभूतीबद्दलचा मोह. नंतर जीवांचं निर्मिती आणि त्यांचा संहार कसा होतो हे तुम्ही मला विस्ताराने सांगितलं. आणि तुमची महात्म्य कसं आहे, याबद्दल पण मला कळलं आहे. हां. मग 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो की आता भगवंता, तुम्ही जे सांगितलं ते मी सत्य म्हणून स्वीकारलं आहे, मला कळलं आहे. परंतु आता माझी द्रष्टुमिच्छामि ते रूपम ईश्वरम पुरुषोत्तम. आता मला तुमचे ते विश्वव्यापी रूप बघण्याची इच्छा आहे. अ, आणि 4थ्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की जर तुम्हाला वाटत असेल की मी पात्र आहे, तर मला तुम्ही तुमचे ते रूप दाखवा. आता आपण श्लोक क्रमांक 5 पासून सुरुवात करूया. 4 पर्यंत अर्जुनने विनंती केली. आता 5 पासून भगवंत त्याच्या विनंतीला
रिप्लाय देतील आणि मग ते सांगून झाल्यावरती मग या विराट रूपाचं वर्णन केलं जाईल. ते भगवंत पहिल्यांदा अर्जुनला किती श्लोकात बोलतात बघा. श्लोक क्रमांक 5 ते 8 मध्ये भगवंत अर्जुनला त्यांचं विराट रूपाचं एक वर्णन देतात. वर्णन म्हणजे अजून दाखवलं नाहीये काय काय असेल अशा पद्धतीचं अ, वर्णनाला काय म्हणता येईल, अं, एका दृष्टीने थोडक्यात सारांश किंवा तोंड ओळख असंही म्हणता येईल. तर हे भगवंत पुढच्या 4 श्लोकात करतील, 5, 6, 7 आणि 8. आणि मग 9व्या श्लोकापासून जे विराट रूप अर्जुन बघतोय तो हे संजय वर्णन करतो. मग संजयकडून आपण ऐकणार आहोत. तर आता हे 4 श्लोक बघूया ज्यामध्ये भगवंत अर्जुनला अ, त्याने केलेल्या विनंतीला प्रतिसाद देत आहेत. श्लोक क्रमांक 5. श्री भगवान उवाच श्रीभगवानुवाच पश्य मे पार्थ रूपाणि पश्य मे रूपाणि पार्थरूपाणि शतशोऽथ सहस्रशः शतशोऽथसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानाविधानि दिव्यानि कृतीनि च. नानावर्णाकृतीनि च. तर इथे अर्जुन म्हणतात, अर्जुन तू विनंती केली त्यानुसार तू आता माझं हे रूप बघ. तर इथे आपल्याला ना 1-2 कन्सेप्ट समजून घेण्याची गरज आहे. तिथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. बाकी ठिकाणी नाही होणार कन्फ्युजन. एक तर अर्जुनला दिलेली दृष्टी, तिथे तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल. भौतिक दृष्टी, दिव्य किंवा देवतांची दृष्टी आणि आध्यात्मिक दृष्टी, हे 3 समोर येईलच वर्णन, तेव्हा आपण बघणार आहोत. आणि इथे वर्णन करताना जे विराट रूप किंवा विश्वरूप आपण हे ऐकतो ना, की ते सच्चिदानंद नाही आहे. विराट रूप म्हणजे काय किंवा विश्वरूप म्हणजे काय, की या जगाला एका व्यक्तीच्या रूपामध्ये कल्पना केली जाते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कंदामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन आहे, की एका ठिकाणी हे 4 वर्ण कसे या विराट रूपामध्ये आहेत असं वर्णन आहे, किंवा एका ठिकाणच्या वर्णनामध्ये भगवंतांच्या शरीरावरच्या काय म्हणतो आपण ब्लड व्हेसल जे आहे ते नद्या वगैरे आहेत. अशा पहाड म्हणजे हाड, असे वेगळं काय म्हणता येईल, कल्पना करून सांगितलं. चंद्र आणि सूर्य डोळे आहेत. तर या विश्वातलं सर्व काही एका व्यक्तीच्या रूपामध्ये जे दाखवलं जातं त्या गोष्टीला विराट रूप किंवा विश्वरूप म्हणतात. जसं आपण कधी कधी बघतो ना, भारत माता दाखवली जाते, भारताचा नकाशा आणि त्याच्यामध्ये भारत माता असते. तर तो नकाशा काढून समजा भारत मातेच्या त्या चित्रामध्ये जर वेगळ्या ठिकाणी वेगळे राज्य दाखवले, समजा पायाकडे तामिळनाडू आणि त्यांच्या डोक्याकडे काश्मीर, एका हाता आणि पश्चिम बाजूला महाराष्ट्र, गुजरात वगैरे जर दाखवलं, तर असं जे चित्र निर्माण होईल भारताचं, त्याला आपण काय म्हणू शकतो, भारत रूप म्हणता येईल. ठीक आहे, हे एक तुम्हाला जस्ट मी अंडरस्टँडिंग सांगतोय. तर अशा पद्धतीनेच जेव्हा या विश्वाची कल्पना केली जाते, त्या रूपाला म्हणतात विराट रूप किंवा विश्वरूप. तर इथे काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. विराट रूप विश्वरूप ही एक कल्पना आहे. कल्पना आहे म्हणजे हे सत्य नाही आहे. कारण हे भौतिक जगतच सत्य नाही. सत्य नाही म्हणण्यापेक्षा सत्य आहे परंतु नित्य नाही आहे. सत्य म्हणजे आपले मायावादी कसे म्हणतात, जगन मिथ्या ब्रह्म सत्य किंवा ब्रह्मसिद्ध जगन मिथ्या, असे ते म्हणतात. ते म्हणतात की जगतच मिथ्या आहे किंवा असत्य आहे. तसं नाही आहे.
जगत हे सत्य आहे परंतु नित्य नाही आहे. याचा ठराविक काळानुसार अ, याच्या काय म्हणजे हे नष्ट आणि सृजन होत राहतं. ब्रह्माजीच्या प्रत्येक संध्याकाळी अ, काही प्रमाणामध्ये प्रलय होतो, परंतु जेव्हा ब्रह्माजीचं आयुष्य पूर्ण होतं तेव्हा हे विश्व पूर्णपणे नष्ट होतं आणि प्रधान आणि महत्त्व आणि जीव सर्व काही महाविष्णूच्या शरीरामध्ये प्रवेश करतं आणि परत नंतर महाविष्णूच्या श्वासासोबत परत नवीन ब्रह्मांड तयार होतात. त्याच्यामध्ये परत जीवांना आणखीन संधी दिली जाते त्यांच्या स्वतंत्र इच्छा पूर्ण करण्याच्या इच्छेला. तर हे असं चालू राहतं. तर असे हे ब्रह्मांड निर्माण होणार, नष्ट होणार. फक्त त्यामधून जर एखाद्या जीवाने प्रयत्न केला की इथून बाहेर पडायचं, तर मग तो या साखळीतून वाचू शकतो. नाहीतर हे तर आनंद काळापासून चालू आहे आणि असं चालत राहणार. निर्मिती, विनाश, निर्मिती, विनाश. हां, तर आता हे जे ब्रह्मांड आहे, याचं ब्रह्माजीच्या आयुष्यासोबत विनाश होतो. आणि आपण म्हणतो की हे विश्व किंवा हे ब्रह्मांडचे एका व्यक्तीच्या रूपात जेव्हा बघतो, ते आहे विराट रूप किंवा विश्वरूप. याचा अर्थ काय होतो की हे भौतिक जगत सच्चिदानंद नाही आहे. हे तर आपल्याला माहीत आहे. म्हणूनच आपण याला भौतिक म्हणतो ना. सच्चिदानंद असतं तर आध्यात्मिक म्हटलं असतं. तर हे भौतिक जगत भौतिक आहे, सच्चिदानंद नाही किंवा आध्यात्मिक नाही. म्हणून विराट रूप किंवा विश्वरूप सुद्धा सच्चिदानंद किंवा आध्यात्मिक नाही आहे. आता समजा अ, प्रत्येक भक्त त्यांच्या त्यांच्या काय म्हणता येईल भावानुसार वेगवेगळ्या रूपांची उपासना करतात. काही भक्त नरसिंहदेवाचे उपासक आहेत, काही श्रीरामांचे, काही कृष्णाचे. तर त्या त्या रूपामध्ये ते भगवंतांची प्राप्ती करतात. आणि तसे तसे त्या रूपांचे वेगवेगळे धाम आहेत. जसं की आपण श्रीरामांचं म्हणतो ना साकेत धाम. असे वेगवेगळ्या अवतारांचे वैकुंठ आहेत. जसे नारायण वैकुंठामध्ये आहेत, कृष्ण गोलोक वृंदावनमध्ये. परंतु असं कुठेही ठिकाण नाही की जिथे विराट रूप नेहमीसाठी निवास करतो. म्हणजे विराट रूपाचं पण वैकुंठ आहे असं कधी होत नाही. असं कधी होत नाही म्हणजे असं नाही आहे. कारण विराट रूप ही कल्पना आहे. म्हणून ही कल्पना ब्रह्मांडाच्या विनाशासोबत विराट रूप पण नष्ट होतं असं आपण म्हणू शकतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. परंतु हे सांगताना ठीक आहे, पुढे चर्चा येईल तेव्हा बघूया. तर भगवंत अर्जुनला म्हणतात की ठीक आहे, तुला बघायचं आहे तर बघ माझ्या विराट रूपाला. तर विराट रूपामध्ये काय बघशील त्याचं एक वर्णन करायला सुरुवात करतात. पश्य मे पार्थ रूपानी शतशो अथ सहस्रशः, की हे अर्जुन माझे शेकडो हजारो रूप तू या विराट रूपामध्ये बघ. आता शेकडो हजारो रूप म्हणजे काय, तर ज्या भगवंतांच्या वेगवेगळ्या विभूतींचं वर्णन केलं होतं ना त्यांनी, की पर्वतांमध्ये हिमालय, कवीमध्ये शुक्राचार्य, पुरोहितांमध्ये बृहस्पती, अ, अशा ज्या विभूती सांगितल्या आणि विभूती सोडून जे सर्व काही जगामध्ये आहे ते सर्व या विराट रूपामध्ये तुला दिसणार आहे. म्हणून पश्चिमे पार्थ रूपानी शतशो आता सहस्रशः, शेकडो हजारो. तसं बघायला गेलं तर शेकडो हजारो म्हणण्यापेक्षा अनंत आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तर हे माझे तू शेकडो हजारो किंवा अनंत रूप बघ. तर हे रूप कसे आहेत? नाना विधानी. नाना विधानी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि दिव्यानी म्हणजे दिव्यानीचा काय अर्थ घेतला होता आध्यात्मिक सेन्समध्ये? पश्चिमी शतशत सहस्र आणि दिव्यानी. हां, तर आचार्यांनी प्रभुपादांनी वेगळा घेतला असेल. आचार्यांनी सांगितले की अद्भुत रूप बघ. हे अर्जुन, माझे शेकडो हजारो अद्भुत रूप तू आता बघ. आणि हे रूप कसे आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या आकाराचे आहेत आणि वेगवेगळ्या रंगाचे आहेत. नाना विधानी. नाना विधानी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. नाना वर्ण. नाना वर्ण म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे.
आणि नानाकृती म्हणजे वेगळ्या आकाराचे. तर अर्जुन तू काय बघशील हे भगवान तिथे सांगत आहेत. तर याच्यामध्ये एक गोष्ट बघायची आणि आपल्याला समजेल हळूहळू पुढे, की सर्वात पहिल्यांदा भगवंत अर्जुनला महाविष्णूचं रूप दाखवतील. हे लक्षात ठेवा, महाविष्णू दाखवणार आहेत भगवंत. प्रभुपादांनी डायरेक्ट विराट रूपाबद्दल वर्णन केलंय, पण विश्वनाथ ठाकूर आणि बलदेव विद्याभूषण यांच्यानुसार इथे जे भगवंत म्हणत आहेत, पश्चिमे पार्थ रूपानी शतोषवत सहस्रशः नाना विधाने दिव्यानी नाना वर्णा कृतानी च. तर म्हणजे सुरुवातीला किंवा पहिल्यांदा भगवंत अर्जुनला त्यांचं महाविष्णू हे रूप दाखवतील. महाविष्णू काय पुरुष अवतार आहे. तर हे जे महाविष्णू आहेत यांच्या रोमछिद्रामधून एक एक ब्रह्मांड बाहेर येतं, हे आपण वाचलेलं आहे. आणि त्यांच्या श्वासासोबत त्या ब्रह्मांडांचा विनाश होतो. तर सुरुवातीला अर्जुनला महाविष्णूचं दर्शन देतील. नंतर त्या महाविष्णूच्या एका रोमछिद्रामध्ये एक ब्रह्मांड असतं. तर मग त्या एका ब्रह्मांडाचं वर्णन करतील. ते झालं आपलं विश्वरूप किंवा विराट रूप. तुम्हाला फरक कळला असेल की सुरुवातीला भगवंत अर्जुनला महाविष्णू दाखवणार आहेत. तर महाविष्णू का दाखवतात? कारण महाविष्णूच्या शरीरापासूनच वेगळ्या ब्रह्मांडांची निर्मिती होते. शरीरापासून म्हणण्यापेक्षा रोमछिद्रांपासून. म्हणून सुरुवातीला महाविष्णूंचं दर्शन आणि मग महाविष्णूंच्या एका रोमछिद्रामध्ये असलेल्या ब्रह्मांडाचं वर्णन, असा प्रवाह जाणार आहे. तर विचार करा, आपल्या शरीरावरती पण किती रोमछिद्र असतील. हातावरती वगैरे किती केस असतात. तिथे पण एक एक हेअर फॉलिकलला एक एक हे असतं ना, हेअर फॉलिकलला तर छिद्र, रोमछिद्र असतं ना. तर असे महाविष्णूंच्या शरीरावरती किती रोमछिद्र असतील. मनुष्याच्याच शरीरावरती लाखो रोमछिद्र आहेत. तर हे महाविष्णूच्या शरीरातून अनंत ब्रह्मांड बाहेर येतात. तर त्या अनंत ब्रह्मांडांपैकी एका रोमछिद्रामधल्या मधातून येणाऱ्या ब्रह्मांडांचं वर्णन पुढे, ब्रह्मांडाचं म्हणजे एका ब्रह्मांडाचं वर्णन पुढे येणार आहे. तर हे जे पहिल्यांदा जे बघायला सांगतील ते महाविष्णूचं रूप आहे. तर या महाविष्णूचं वर्णन कुठे केलेलं आहे किंवा हे पुरुष, यांना पुरुष म्हटलं जातं. तर तुम्ही कदाचित ऐकलं असेल, एक पुरुष सुक्त म्हणून प्रसिद्ध प्रार्थना आहेत. त्याच्यामध्ये सहस्र शीर्षा पुरुषः सहस्र अक्ष सहस्रपातः असे एक सुक्त आहे. सुक्त म्हणजे काय तर प्रार्थना किंवा श्लोकांचा संग्रह. जेव्हा कंसाच्या अत्याचाराने पृथ्वी त्रस्त झाली होती तेव्हा आपल्याला माहिती आहे की श्वेतसागरावरती ब्रह्माजी, देवता आणि पृथ्वी गेले होते. तेव्हा त्यांनी भगवंतांना पुरुष सुक्ताची प्रार्थना अर्पण केली. तर हे पुरुष सुक्त ऋग्वेदामध्ये आहे. त्याच्यातलं हे खूप फेमस आहे. सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपादः पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम. तर हे पुरुष सुक्त आहे, हे या पुरुष अवताराचं वर्णन करतं. पुरुष अवतारा म्हणजे महाविष्णूंचं वर्णन करतं. तर आणखीन एक नारायण सुक्त पण आहे आणि श्री सुक्त पण आहे. म्हणजे वेगवेगळ्या रूपांसाठी म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगळे सुक्त आहेत. ॲटलिस्ट नारायण सुक्त, श्री सुक्त आणि पुरुष सुक्त हे 3 तरी मी आज आहेत असं वाचलंय. तर त्याच्यापैकी हे जे पुरुष सुक्त आहे हे ऋग्वेदामध्ये दिले आणि पुरुष सुक्तामध्ये महाविष्णूचं वर्णन केलं जातं. कारण पुरुष कोण आहे आपल्याला माहिती की भगवंतांचे वेगळे अवतार असतात. गुण अवतार, लीला अवतार, मन्वंतर अवतार, युगा अवतार, लीला अवतार आणि लीला अवतार, शक्त्यावेश अवतार आणि पुरुष अवतार. तर पुरुष अवतारमध्ये हे 3 पुरुष आहेत. कर्णोदक्षाय विष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि क्षीरोदक्षाय विष्णू, या तिघांना पुरुष अवतार म्हणतात. तर हे जे सुक्त आहे पुरुष सुक्त
तर हे या पुरुषाला अर्पण केलं जातं. पुरुष मग कोण आहे तर हे महाविष्णू आहेत. म्हणून या पुरुष सूक्तामध्ये जे ऋग्वेदात वर्णन आहे ते महाविष्णूंचं वर्णन आहे. तर श्रीमद भागवतमच्या दुसऱ्या स्कंदामध्ये पण एक अध्याय आहे की पुरुष सूक्त कन्फर्म, इंग्लिशमध्ये असं सांगितले पुरुष सूक्त कन्फर्म, मराठीमध्ये कदाचित पुरुष सूक्ताचे प्रमाण असं दिलं असेल. तर प्रभुपादाने त्या अध्यायाला का तसं नाव दिलं? कारण जे पुरुष सूक्तामध्ये महाविष्णूंचं वर्णन आहे तसंच वर्णन त्या अध्यायामध्ये आहे. म्हणजे दोन्ही मॅच होतात. की समजा तुम्ही पुरुष सूक्तामधला एखादा श्लोक घेतला तर त्या वर्णनानुसार त्याला मॅप करणारा त्या अध्यायामध्ये तुम्हाला वर्णन मिळेल. म्हणजे पूर्ण पुरुष सूक्ताचं वर्णन त्या अध्यायामध्ये आहे. म्हणजे पुरुष सूक्त भागवतमध्ये प्रमाणित झालं. म्हणून प्रभुपादाने त्या अध्यायाला नाव दिलं पुरुष सूक्त कन्फर्म्ड. तर याच्यावरून आणखीन एक गोष्ट लक्षात येते की जे काही लोक आहेत, काही म्हणण्यापेक्षा जे मायावादी लोक आहेत, ते म्हणतात की फक्त वेद, उपनिषद आणि गीता हे प्रस्थानत्रय आहेत. आम्ही या तिघांनाच मानणार, स्मृतींना आम्ही मानत नाही. स्मृती हे त्यांच्या दृष्टिकोनातून कनिष्ठ आहे असं ते समजतात. तर स्मृतीमध्ये काय आले, सर्व पुराणं, रामायण, महाभारत या सर्वांना ते लोक प्रमाण म्हणून मानत नाहीत. परंतु वैष्णवाचार्यांनी सिद्ध केलेलं आहे की पुराणचा अर्थ असा होतो की जो अर्थ पूर्ण करतो. पुराणांद्वारे वेदांमधले अर्थ पूर्ण केले जातात म्हणून त्यांना पुराण म्हणतात. आणि वेदांमध्ये पण पुराणांचं वर्णन आहे की जसे की एका वेदांमध्ये वर्णन आहे श्रीमद भागवतम ते पुराण आहे ज्याच्यामध्ये वृत्रासुराची कथा आहे. याचा अर्थ काय होतो की वेदांमध्ये पण पुराणांचं वर्णन आहे. मग पुराण जर प्रमाणित नसते तर वेदांमध्ये का सांगितलं असतं? पण तरीसुद्धा त्या लोकांचं तसं म्हणणं आहे, आम्ही फक्त प्रस्थानत्रय मानतो, श्रुती आणि स्मृती मानत नाही. तर इथे एक गोष्ट मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे जे पुरुष सूक्त आहे, म्हणजे पुरुष सूक्त म्हणजे आपण कसं म्हणतो गजेंद्रांच्या प्रार्थना किंवा भीष्मस्तुती किंवा कुंती देवीच्या प्रार्थना त्या प्रकारच्याच आहेत. तर या प्रार्थनांना सुक्त म्हणतात. प्रार्थनांचे पण वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्यानुसार त्यांची नावे असावी बहुतेक. तर या प्रार्थनांना पुरुष सूक्त म्हणतात आणि हे ऋग्वेदामध्ये दिले. ऋग्वेदात सर्वांना मान्य करावंच लागणार. वेद जर मान्य नाही करणार तर मग त्यांच्या आर्ग्युमेंटला कोणी स्वीकारणार नाही. तर ऋग्वेदामध्ये हे पुरुष सूक्ताचं वर्णन आहे आणि हे पुरुष सूक्तचं जे वर्णन केलं आहे त्याला मॅप करणारे किंवा जशास तसं स्पष्टीकरण देणारा अध्याय श्रीमद भागवतममध्ये आहे. म्हणून हे कळतं की भागवतम आणि ऋग्वेद, भागवतम ऋग्वेदाला पण मॅप करतं. याचा अर्थ भागवतम स्मृती आहे म्हणून आम्ही स्वीकारत नाही असं जे मायावादी म्हणतात त्याला काही अर्थ नाही. म्हणून प्रभुपाद त्या चॅप्टरला नाव देतात पुरुष सूक्ता कन्फर्म. हे खास करून त्या लोकांसाठी की बघा इथे पुरुष सूक्ताचं जशास तसं वर्णन आहे म्हणजे भागवतम प्रमाणित आहे. आणि असेही जीव गोस्वामींनी वेगळ्या त्यांचे काही ग्रंथांची नावं आहेत. षडसंदर्भ म्हणून त्यांनी संदर्भ लिहिले. जीव गोस्वामींनी बरेच पुस्तके लिहिले. त्यातील काही ग्रंथांचे नाव आहे षडसंदर्भ. षडसंदर्भ म्हणजे 6 संदर्भ आहेत. तर त्या 6 संदर्भामध्ये तत्वसंदर्भ, भागवत संदर्भ असे एका काय म्हणता येईल एका सिद्धांतावरती ग्रंथ आहेत. तर त्यामध्ये पण जीव गोस्वामींनी श्रीमद भागवतम आणि इतर पुराण हे पंचम वेद आहेत असं त्यांनी सिद्ध केले की हे 4 वेद आहेत परंतु यांना पण तेवढंच प्राथमिकता आहे किंवा तेवढंच महत्त्व आहे. तर हे सर्व मी कशामुळे सांगितलं की ते आता पहिल्यांदा भगवंत अर्जुनच्या प्रश्नाच्या उत्तर देताना महाविष्णूचं वर्णन करतील किंवा महाविष्णूचं रूप त्याला समजावून सांगतील किंवा दाखवतील. आणि मग जे समोर वर्णन येणार आहे की जिथे बरेच डोके दिसतील, अग्नी दिसेल, तर ते वर्णन जे आहे ते त्या महाविष्णूच्या एका रोमछिद्रातील ब्रह्मांडाचं वर्णन असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. इथपर्यंत तर तुम्हाला कळालं असेल की आपण यापूर्वी पण बऱ्याचदा बघितले की हे 3 पुरुष अवतार मिळूनच सृष्टीचं सृजन होतं.
महाविष्णूच्या रोमछिद्रापासून एक ब्रह्मांड, मग त्या ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षाय विष्णू प्रवेश करतात. मग ब्रह्माजी आणि ब्रह्माजींनी रचना केल्यावरती शिरोदक्षाय विष्णू प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि अणूमध्ये प्रवेश करतात. तर अशा पद्धतीने ही सृष्टी होते हे आपल्याला माहिती आहे. तर म्हणजे हे काही नवीन कन्सेप्ट नाही आहे. म्हणून जे पहिले वर्णन आहे ते महाविष्णूचं वर्णन आहे आणि नंतर जे वर्णन येईल ते महाविष्णूच्या शरीरातील एका रोमछिद्रातून निघणाऱ्या एका विश्वाचं वर्णन येणार आहे. एवढं लक्षात ठेवा. कदाचित तुम्ही हे कधी ऐकलं नसेल. परंतु कसं आहे, विराट रूप किंवा विश्वरूप, नंतर महाविष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि शिरोदक्षाय विष्णू असे 4 रूपं आहेत. तर या 4 रूपांपैकी विराट रूप किंवा विश्वरूप ही एक संकल्पना आहे किंवा भौतिक रूप आहे. यांचं नित्य वास्तव्य नाही आहे किंवा नित्य धाम नाही आहे. कारण जगाला एका व्यक्तीच्या याच्यामध्ये ब्रह्मांडाला एक कल्पना केली आहे. खास करून जे योगी असतात, म्हणजे ज्यांचं हृदयाचं पूर्ण शुद्धीकरण झालेलं नसतं, त्या योगींना या विराट रूपावरती किंवा विश्वरूपावरती चिंतन करण्यासाठी सांगितलं जातं. हे दुसऱ्या स्कंदामध्ये येतं. तर हे 4 गोष्टी लक्षात ठेवा. विराट रूप किंवा विश्वरूप एक झालं, जे नित्य नाही आहे, ज्यांचं नित्य धाम नाही आहे आणि सृष्टीच्या संहारासोबत यांचं हे रूप पण नष्ट होतं. आणि पुन्हा जेव्हा निर्मिती होते तर विश्वाचीच एका व्यक्तीच्या स्वरूपामध्ये जर कल्पना केली तर ते विराट रूप आहे. परंतु ते भौतिक आहे, म्हणून आध्यात्मिक जगामध्ये कुठे विराट रूप बघायला मिळणार नाही किंवा विराट रूपाचं एखादं धाम नाही आहे. जसं की कृष्ण, राम, नरसिंह, नारायण या सर्वांचे धाम आहेत, तसं विराट रूपाचं धाम नाही आहे. तर हे विराट रूप आणि विश्वरूप एकच आहे, हे भौतिक. नंतर महाविष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि शिरोदक्षाय विष्णू हे 3 पुरुष आहेत, ते सच्चिदानंद आहेत. तर हे या भौतिक रूपासारखे यांचा विनाश होत नाही. तर या 3 रूपापैकी पहिलं जे रूप आहे महाविष्णू, ज्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड बाहेर येतात. विष्णू चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की अर्जुन, मी तुला पहिल्यांदा हे दाखवणार आहे, महाविष्णू दाखवणार आहे. आणि कोणते महाविष्णू? ज्या महाविष्णूंचं वर्णन पुरुष सूक्तामध्ये केलं आहे आणि आपण बघितलं की ते ऋग्वेदातली प्रार्थना आहे. आता सुरुवातीला भगवंत काय करतील, अर्जुनला 2 प्रकारे ह्या सर्व गोष्टी दाखवतील. जसं की आपण बघतो की समजा एक फोटो आहे. आता फोटोमध्ये समजा सगळ्या गोष्टीला एका व्यक्तीच्या आकारामध्ये कल्पना करून फोटो काढला आणि तो फोटो बघला तर फोटोमध्ये काय असतात की सगळ्या गोष्टी अशा स्थिर असतात, हालचाल होत नाही. समजा त्यावेळेस फोटोमध्ये झाड असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, तर त्या क्षणाला ज्या स्वरूपात आहे ती तशीच दिसतात फोटोमध्ये, त्यात काही बदल होत नाही. तर असं एक रूप भगवंत अर्जुनला दाखवतील, जे की फोटोसारखं आहे. आणि एक या फोटोला गतिमान करणारा जो पदार्थ म्हणजे शक्ती आहे, ती आहे काळशक्ती किंवा काळ, टाईम, वेळ. तर या काळाच्या प्रभावाने गतिमान झालेलं जे काळ रूप आहे, ते भगवंत ते पण अर्जुना नंतर दाखवतील. तर याला कसं लक्षात ठेवूया, एक फोटो आहे आणि एक व्हिडिओ आहे, एवढं लक्षात ठेवा. सुरुवातीला फोटो दाखवतील, नंतर व्हिडिओ दाखवतील. जेव्हा अर्जुन हा व्हिडिओ बघेल मग तो घाबरायला लागेल हे सर्व बघून. तर तेव्हा ते वर्णन येणारच आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल असं मला वाटतं. नाही कळलं तर तुम्ही सांगा. सिंपल आहे, इकडे तिकडे काही जाण्याची गरज नाही. 10व्या अध्यायाच्या शेवटी म्हणले, मी सर्वव्याप्त आहे म्हणून अर्जुनने इच्छा केली. अर्जुनने इच्छा केली म्हणून ते सांगायला सुरुवात केल्यावरती पहिल्यांदा महाविष्णूबद्दल वर्णन करतायत. कोणते महाविष्णू? ज्यांचं वर्णन पुरुष सूक्तामध्ये आहे, म्हणून आपण त्याच्यावरून ते 3 पुरुष अवतार आणि यांचं वर्णन बघितलं. पश्य म्हणण्याचा अर्थ, पश्य का म्हणतायत भगवंत याच्यामध्ये? तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की हे मी जे तुला दाखवणार आहे रूप, ते खूप विस्मयकारक आहेत. कधी कधी तुम्ही बघितलं असेल, अभिदेख मैं क्या दिखाता हूँ, असे लोक म्हणतात ना. नाहीतर रुक जा अभी मैं तेरे को दिखाता हूँ, म्हणजे काय मी काहीतरी विशेष करणार आहे, असा अर्थ असतो. तसे तर पश्चिमे पार्थ रूपाने शतशत सहस्राच्या मध्ये भगवंत काय म्हणतात की
विस्मयकारी गोष्ट मी तुला दाखवणार आहे. आणि ह्या विस्मयकारी गोष्टी कशा आहेत की एका रूपामध्ये एका रूपामध्ये तुला मी काय दाखवेल, हजारो डोके, हजारो सहस्र शीर्ष, सहस्र अक्ष, हजारो डोळे, हजारो पाय, ते एका रूपामध्ये दाखवणार. तर आता इथं हजारो डोळे फक्त म्हणण्यासाठी सांगितले, ॲक्च्युली अनंत डोळे आहेत. कारण या ब्रह्मांडामधले सगळे जे डोळे आहेत, ते किती डोळे असतील, ते सगळे त्या रूपामध्ये आहेत, म्हणून अनंत डोळे आहेत. तर हे जे रूप आहे की अर्जुन म्हणतात की मी तुला एका रूपामध्ये हजारो शेकडो डोळे, डोके, पाय दाखवेल, ते रूप आहे महाविष्णूचं. हे एवढं लक्षात ठेवा. महाविष्णूच्या रूपाचं वर्णन करतात की सगळ्या विभूती एकाच ठिकाणी आहेत. सर्व विभूतीपासून तयार झालेलं हे रूप आहे. पुढे पण याचं वर्णन येईल, त्याच्यामुळे काही चिंता करू नका. हे ज्या विभूती मागच्या अध्यायामध्ये सांगितल्या होत्या, तशा अशा अनंत विभूती आता भगवंताला एका ठिकाणी दाखवत आहेत. जसं वेगळं वेगळं वर्णन केलं होतं, परंतु सगळ्यांना जर एका ठिकाणी आणून एक रूप तयार केलं, तर त्या रूपामध्ये भगवंत अर्जुनला हे दाखवणार आहेत, दाखवत आहेत. प्रभुपाद काय बोलले, पान नंबर 400 वरती, अर्जुन श्रीकृष्णाने त्यांच्या विश्वरूपामध्ये पाहू इच्छित होता. हे माहिती आहे आपल्याला. विराट रूप हे जरी दिव्य असले तरी ते प्राकृतिक सृष्टीमध्ये प्रकट झाले होते. दिव्यचा अर्थ प्रभुपादांनी काय घेतला मला कळलं नाही. कदाचित पुरुषावतारांपासून आला म्हणून म्हणत असेल, कारण पुढे प्रभुपादच म्हणतील, यास्तव ते रूप भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या काळाच्या अधीन असते. म्हणजे भौतिक प्रकृती जशी नष्ट होते तसं ते रूप पण नष्ट होतं. म्हणून हे रूप आध्यात्मिक रूप नाहीये किंवा भक्तांना या रूपाची उपासना करण्याची अपेक्षा पण नसते आणि या रूपाबद्दल प्रेम किंवा कुठला संबंध पण निर्माण करता येत नाही. तर हे रूप भौतिक आहे. फक्त योगामध्ये काही लोक या रूपाचं चिंतन करतात. ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती ही व्यक्त होते आणि अव्यक्त होते, त्याप्रमाणे श्रीकृष्णांचे विराट रूपही व्यक्त आणि अव्यक्त होते. कारण आतापर्यंत आपण कोणत्याच रूपाबद्दल ऐकलं नाही, नरसिंह, वामन, वराह, की हे रूप व्यक्त झाले आणि अव्यक्त झाले, असं नाही. रूप हे भगवंतांचे अनंत काळासाठी आहेत, अनंत काळापासून अनंत काळासाठी आहेत. परंतु हे विराट रूपाला लागू पडत नाही, कारण हे रूप भौतिक आहे. श्रीकृष्णांच्या इतर रूपाप्रमाणे ते वैकुंठ लोकात नित्य स्थित नसते. कारण वैकुंठ लोकामध्ये स्थित होण्यासाठी त्या गोष्टीला नित्यत्व असलं पाहिजे. आता भौतिक गोष्टीला नित्यत्व नाही आहे. नित्यत्व म्हणजे अनंत काळासाठी राहू शकत नाही, म्हणून त्यांना वैकुंठ लोकामध्ये स्थान नाही आहे. भक्तांच्या बाबतीत विचार केल्यास भक्त हा विराट रूप पाहण्यास उत्सुक नसतो. आता एकदा प्रभुपादाने कोणतरी गेस्ट बोलले की प्रभुपाद तुम्ही हे कृष्णाची पूजा करता, विराट रूपाची पूजा का नाही करत? आता कसं लोकांचं असतं की जे आपण करतो त्याला सोडून ते दुसरं काहीतरी म्हणणार. समजा तुम्ही कृष्ण भक्ती करत असले तर ते काय म्हणाल की राधाकृष्ण भक्ती सोडून दुसरं काही कर, दुसरं काही करत असले तर हे कर. तर अशी लोकांना सवयच असते. तर प्रभुपाद त्यांना बोलले होते ठीक आहे, पण या विराट रूपासाठी जेवण आणि कपडे तुम्ही घेऊन या. या विराट रूपाला ड्रेस घालण्यासाठी जेवढा कपडा लागेल तेवढा तुम्ही घेऊन या. तर याचा अर्थ काय, उगाच प्रॅक्टिकल नसलेल्या गोष्टी बोलायचे म्हणून लोक बोलतात. पण प्रभुपाद काय सांगत आहेत, भक्तांच्या बाबतीत विचार केल्यास भक्त हा विराट रूप पाहण्यास उत्सुक नसतो, कारण हे रूप भौतिक आहे आणि भौतिक गोष्टी बघण्यासाठी आपण कशाला उत्सुक असणार? कारण आपल्याला तर भगवंतांच्या साकार रूपामध्ये श्यामसुंदर रूपाशी संबंध निर्माण करायचा आहे, म्हणून भक्त याच्यामध्ये इंटरेस्टेड नसतात. अर्जुन मग का म्हणतो, परंतु अर्जुनाला श्रीकृष्णांना या रूपामध्ये पाहावायचे होते, म्हणून श्रीकृष्ण आपले हे रूप प्रकट करतात. सामान्य मनुष्याला विश्वरूप पाहणे शक्य नाही. मनुष्याला हे रूप पाहावायचे असेल तर श्रीकृष्णांनी त्याला शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे. याबद्दल समोर वर्णन येईलच. तर इथे काय बघितलं आपण की अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत म्हणतात की बघ अर्जुन, माझं हे रूप, माझं हे फॉर्मला काय म्हणेल, माझं हे रूप ज्याच्यामध्ये
हजारो शेकडो प्रकारचे रूप एका ठिकाणी आहेत, एका रूपामध्ये आहेत. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे आहेत. आणि ते जे एक रूप आहे ते महाविष्णू आहे. त्या महाविष्णूमध्ये आता हे ब्रह्मांड दाखवतील. तर हे बघूया. तू माझ्या या रूपात काय बघशील? म्हणजे आता हे जे 4 श्लोक आहेत ना, 8व्या श्लोकापर्यंत, तर 5 ते 8 मध्ये तू काय बघणार आहे हे भगवंत सांगतात. पहिल्या 4 मध्ये मला दाखवा ही अर्जुनाची विनंती होती. आता तू काय बघशील हे भगवंत सांगतोय. कदाचित तुम्हाला माहिती की नाही, तुमच्या फील्डमध्ये माहीत नाही. आमच्याकडे काय असायचं की ज्या दिवशी ॲनाटॉमीचा क्लास असायचा, ॲनाटॉमी म्हणजे मानवाच्या शरीराची रचनेचा अभ्यास केला जातो. तर त्याच्यामध्ये काय डायरेक्ट लॅबमध्ये म्हणण्यापेक्षा त्या मुद्द्यांकडे घेऊन जाण्याच्या आधी क्लासमध्ये शिकवलं जायचं की आज आपल्याला काय बघायचं आहे. समजा 100 मुलांची बॅच असेल, तर त्यांच्या जर त्यांनी 25-25 जणांची एक एक बॅच केली, तर मग ही बॅच काय बघणार? तर ही बॅच माणसाच्या हाताची रचना बघणार. हातामध्ये कोणते स्नायू आहेत, ते कुठे जुळतात, त्यांच्यामुळे कोणत्या कोणत्या हालचाली होतात, त्या हातामधून कोणत्या रक्तवाहिन्या आणि नर्व्सला काय म्हणतात मराठीत माहीत नाही, नर्व्स जातात. हे शिकवलं जातं. म्हणजे थेरॉटिकली वर्गामध्ये सांगितलं जातं की आपल्याला हे बघायचं आहे. आणि मग तिथे जाऊन मग आपल्याला विद्यार्थ्यांना स्वतः ती एक एक गोष्ट बघावी लागते की अरे हां, आपल्याला त्यांनी क्लासमध्ये ही आर्टरी सांगितली होती. मराठीत धमनी आणि रोहिणी म्हणतात की आर्टरी आणि ही व्हेन सांगितली होती. तर ही इथून निघते आणि असा असा हिचा प्रवास आहे. किंवा हे जे नर्व आहे ही सांगितली होती, हिचा प्रवास असा आहे. मग त्याच्यामध्ये ते सांगतील की इंजेक्शन देताना तुम्ही जेव्हा दंडावरती इंजेक्शन देता, तर कुठे इंजेक्शन द्यायचं? कारण वरच्या भागात दिलं तर तिथे एक नर्व असते, डेल्टॉइड नर्व म्हणतात तिला. तिथे जर इंजेक्शन दिलं तर माणसाला आयुष्यभर हात वर करता येत नाही, कारण त्या इंजेक्शनमुळे ती नर्व डॅमेज होऊ शकते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकून घ्याव्या लागतात. तर हे मी काय सांगितले की त्याला ब्रीफिंग म्हणतात. प्रॅक्टिकल बघण्याच्या आधी ब्रीफिंग. तसं इथं आपण ब्रीफिंग करतायत कृष्ण असं म्हणू शकतो की अर्जुन तू आता काय बघणार आहे या 4 श्लोकामध्ये, 5 ते 8 मध्ये. पश्य, आपण जसं म्हटलं, आचार्यांनी सांगितले की पश्य हा शब्द दर्शवतो की विस्मय, की बघ आता मी तुला किती विस्मयकारी गोष्ट दाखवणार आहे. विराट रूप ही एक संकल्पना आहे. थांबा 1 मिनिट, ह्या बाई कुठे गेला? हां, ज्यात वास्तविक व्यक्ती आणि वस्तू आहेत. हे रूप काही योगीसाठी ध्यानाचा विषय असते. तर हे आपण आधी चर्चा केली आणि तुम्हाला बऱ्याच वेळेस आपण इतर क्लासमध्ये पण आपल्याला माहीत आहे की विराट रूप किंवा विश्वरूप ही कल्पना आहे. हे तुम्हाला पूर्णपणे डोक्यात ठेवावं लागेल. ही कल्पना आहे. कल्पना किंवा काल्पनिक आहे, संकल्पना आहे. परंतु वास्तविक असं कुठला देव नाही आहे, किंवा वास्तविक अशा या रूपाच्या उपासनेचं धाम नाही आहे. का नाही आहे? कारण आता समजा आपण, नको जव्हारचं नाव नको घ्यायला, समजा आपण आता कुठे युद्ध चालू आहे, पॅलेस्टीन आहे ते, तुम्ही ऐकले की नाही काय माहीत होतं. पॅलेस्टीन नावाचा एक देश आहे, तिथे युद्ध चालू आहे. समजा त्या देशाची एका व्यक्तीच्या रूपामध्ये आपण कल्पना केली आणि तिथे इस्रायलने बॉम्ब टाकून टाकून जवळपास सर्वच नष्ट केलं. म्हणजे आता तो पॅलेस्टीनसारखा राहणार नाही. तसं या विराट रूपाचं आहे. आधी तर सृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला संकल्पना करता येईल, परंतु सृष्टी जेव्हा नष्ट होते तेव्हा ते विराट रूप पण सृष्टीसोबतच नष्ट होऊन जातं. म्हणून ते दिव्य रूप नाही आहे. दिव्य म्हणजे काय म्हणता येईल? सच्चिदानंद नाही आहे. परंतु याचा उपयोग काही योगींसाठी आहे. जे आसक्त योगी असतात, ते दुसऱ्या स्कंदामध्ये वर्णन येईल. आसक्त योगी कसे या या रूपावरती ध्यान करून मोक्ष प्राप्त करतात. तर उदाहरण म्हणून एक नकाशा सांगितला होता की नकाशाला आपण व्यक्तीचं रूप दिलं तर कसं होईल. तर दिव्य चक्षुबद्दल तर इथे नाही आहे, पुढच्या श्लोकामध्ये यायला पाहिजे दिव्य चक्षु. ठीक आहे, तेव्हा बघूया आपण. हां, तर प्रभुपादांनी काय सांगितलं, मटेरियल फॉर्म.
विष्णूचक ठाकूर काय म्हणतात की हा भागवतांचं आणि पुरुष सूक्ताचं इथलं वर्णन सारखंच आहे. हा ठीक आहे, हे आपण बघितलं. आता आपण श्लोक नंबर 6 गाऊया. पश्यादित्यान् वसून् रुद्रान् पश्चादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा अश्विनो मरुतस्तथा बहुनि अदृष्टपूर्वाणि बहुन्या दृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. पश्चात्पर्याणि भारत. जसं मी तुम्हाला बोललो ना, ॲनाटॉमीच्या प्रॅक्टिकलच्या आधी ब्रीफिंग केली जाते, काय काय बघायचं आहे. तसं आता अर्जुनला भगवंत सांगतात की तू काय काय बघशील. पश्य म्हणजे बघ, किंवा आता बघणार आहे. काय बघणार आहे? पश्य आदित्यान वसून रुद्रान. सर्व आदित्य तुला या रूपामध्ये दिसतील. तर इथे जे हे रूप आहे ना, ॲक्च्युली हे महाविष्णूचं रूप सांगतायत. नंतर या महाविष्णूच्या एका रोम छिद्रामध्ये विराट रूप दाखवतील. ठीक आहे, जेव्हा आपण जसं समोर जाऊ तेव्हा आपले कन्सेप्ट क्लिअर होतील, आणि काही नाही कळलं तर आपण परत मागे येऊया. पण आत्तापर्यंत मी जे आचार्यांच्या कमेंटरीतून वाचलं तिथे असं सांगितलं की सुरुवातीचं वर्णन महाविष्णूचं आहे म्हणून. तर तू काय बघशील अर्जुन? वेगवेगळ्या प्रकारचे आदित्य बघशील. आपण बघितलं ना 12 आदित्यामध्ये, 12 आदित्यामध्ये मी कोण आहे बोलले होते कृष्ण? इंद्र का? आदित्यानाम अहमिंद्र. हां, तर आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी कुमार, मरुत. मरुत जे 49 प्रकारचे वायूचे प्रवाह आहेत, त्यांना मरुत म्हणतात. तर हे सर्व अर्जुन तू एका ठिकाणी बघशील. आणि कसं आहे? बहुनी अदृष्ट पूर्वानी, की एकदम विस्मयकारी हे रूप तुला दिसणार आहे. आणि हे जे पूर्वी कधीही बघितलं नसेल असं रूप आहे. आता पुढे वर्णन आहे तेव्हा कळेल पुढे हे वर्णन का बघितलं नाही असं सांगतात. तर प्रभुपादांनी विष्णूचक ठाकूरांनी तर याला काही तात्पर्य दिलं नाही. विष्णूचक ठाकूर म्हणतात की भगवंत म्हणत आहेत की हे सर्व रूप एका ठिकाणी कसे आहे ते 2 श्लोकामध्ये भगवंत वर्णन करतात. प्रभुपाद काय म्हणतात की अर्जुन जरी भगवंतांचा मित्र असला तरी त्याला सुद्धा भगवंतांबद्दल पूर्ण माहिती नव्हती. तसं तर ॲक्च्युली कोणालाच माहिती नाही भगवंतांबद्दल पूर्ण. कारण मागच्या अध्यायामध्येच आपण बघितले की केवळ ते स्वतःला जाणू शकतात स्वतःच्या शक्तीने. म्हणून प्रभुपादजी इथे म्हटलं की अर्जुन श्रीकृष्णाच्या निकटवर्ती मित्र आणि अत्यंत विद्वान असला तरी सुद्धा त्याला श्रीकृष्णाचे पूर्ण ज्ञान प्राप्त होणे शक्य नव्हते. या श्लोकात म्हटले आहे की मनुष्याने या सर्व अभिव्यक्ती आणि रूपांना कधी पाहिलेही नाही किंवा ऐकलेही नाही. आता श्रीकृष्ण या सर्व अद्भुत रूपांना प्रकट करीत आहेत. ब्रीफिंग चालू आहे. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. इथे काय आचार्यांनी पण फार जास्त काही डिस्क्रिप्शन दिलं नाही आहे, आणि मी मग फार जास्त विनाकारण स्ट्रेच करण्याचा प्रयत्न केला नाही. जर स्ट्रेच करायचं असं तर आपण करू शकलो असतं की 8 वसू आहेत, 8 वसूपैकी भीष्म एक वसू आहे, त्यांना कसा श्राप मिळाला, गंगा देवीचा तिथे एक लीला आहे, की तिकडे वर्णन आपण घेऊ शकलो असतो. आणि रुद्रांमध्ये 11 रुद्र आहेत. ब्रह्माजींपासून रुद्र कसे प्रकट झाले आणि ते रुद्र काय करत होते, आणि मग ब्रह्माजींनी त्यांना काय करण्यासाठी सांगितलं, असं वर्णन इकडे तिकडे स्ट्रेच करता येतं. आता हे अश्विनी कुमार आहेत, हे अश्विनी कुमार म्हणजे देवतांचे डॉक्टर आहेत. यांच्या पण काही पास्ट टाइम्स आहेत, जसे की चवन ऋषींना यांनी परत त्यांचं डोकं त्यांच्या धडाला जोडून जिवंत केलं होतं. मरुतांची कथेमध्ये आपण ते पुंसवान व्रत, दितीचं व्रत, हे सगळं आपण त्याच्यावरती चर्चा करू शकलो असतो, पण ते विषयापासून फारच दूर झालं असतं. पण तर मला असं वाटलं की खूप जास्त थेरॉटिकल होते, तर कदाचित पुढच्या क्लासमध्ये आपण या एका एका गोष्टीचं पण थोडंसं वर्णन बघूया. पण टेक्स्ट टू टेक्स्ट जायचं म्हणून मी असं केलं. अर्जुन काय बघेल याचं आणखी वर्णन कृष्ण करतात. ब्रीफिंग चालू आहे. भगवंताबद्दल पूर्ण ज्ञान कुणालाही असू शकत नाही, एका दृष्टीने भगवंतांना सुद्धा.
त्यांच्या विविध शक्तीमध्ये नेहमी स्पर्धा असते. त्यांचे स्वरूप हे डायनॅमिक आहे. डायनॅमिक म्हणजे काय? बदलणाऱ्या गोष्टी. आता स्टॅटिक म्हणजे काय, की समजा फोटो काढला. तुम्ही फोटो काढला तर फोटोमध्ये समजा एखाद्या व्यक्तीचा हात वर आहे तर दुसऱ्या दिवशी हात खाली होत नाही. जसा आहे तसंच राहणार कितीही वर्षासाठी. परंतु डायनॅमिक रूपामध्ये किंवा व्हिडिओमध्ये कसं असतं, तर एका क्षणाला कधी हात वर असेल, दुसऱ्या क्षणाला खाली असेल. तसं ते डायनॅमिक काळ रूप येणार आहे. काळ रूप हे चलायमान आहे, तर विराट रूप हे स्थिर चित्रासारखे आहे. हे लक्षात ठेवा. हे समोर वर्णन येईल, पण सध्या एवढं लक्षात ठेवा की जे विराट रूप दाखवतील एका चित्रासारखं दाखवतील, की बघ इथे अश्विनी, इथे हे आहे, हे आहे, हे आहे, असं दाखवतील फोटोसारखं. आणि मग त्याच्यामध्ये त्याला व्हिडिओ जेव्हा करतील आणि त्याच्यामध्ये मग अर्जुन बघेल की दुर्योधन कसा याच्या मुखामध्ये जातोय, कसे भीष्म नष्ट होत आहेत, लाखो करोडो सैन्य कसं मरतंय, सगळीकडून कसा त्यांच्या मुखामधून अग्नी निघतोय, तर तो व्हिडिओ रूपात आहे. तर अर्जुनसारखा एवढा महान शक्तिशाली क्षत्रिय सुद्धा घाबरून जातो, म्हणजे ते दृश्य कसं असेल. तर कोणत्याच सायफाय मूव्हीमध्ये किंवा VGXने हे दाखवणं शक्य नाही. इतकं कॉम्प्लिकेटेड रूप आहे. चित्रांना वेगाने चाललेला जो परिणाम होतो तो म्हणजे काळरूप. ठीक आहे, हे आपण पूर्वीच्या मूव्हीजमध्ये असं बघितलं. तर आता हा जो 7 नंबरचा श्लोक आहे ना, इथे आपल्याला कळतं की हे जे सुरुवातीला सांगत आहे ते हे आहे महाविष्णूचं वर्णन आहे. आता कसं आहे ते आपण बघूया. इथे या श्लोकामध्ये कळेल. इहैकस्थं जगत्कृत्स्नं इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरं पश्चाच्चराचरं मम देहे गुडाकेश मम मम देहे देहे गुडाकेश यच्चान्यद् द्रष्टुम् इच्छसि. यच्चान्यच्छसि द्रष्टुमिच्छसि. हां, तर आता अजून पण ब्रीफिंगच चालू आहे. श्लोक क्रमांक 5 ते 8 मध्ये ब्रीफिंग आहे. पुढे काय करायचं आहे ते. तसं 7व्यामध्ये पण काय सांगतात की इह एकस्थम. आता हा एकस्थम शब्द खूप महत्त्वाचा आहे. की माझ्या शरीराच्या एका ठिकाणी तू हे बघ. इह एकस्थम एक. आता एकला यांना आपण असं म्हणू शकतो की महाविष्णूच्या शरीरामध्ये जी एक रोमावळी आहे तिथल्या एका भागामध्ये काय दिसणार आहे ते भगवंत सांगतायत की अर्जुन, इह म्हणजे इथे, इथे कुठे? पश्य एकस्थम. माझ्या शरीराच्या एका भागामध्ये तू बघ. काय बघायचंय? जगत कृत्स्नम. आता हा जो कृत्स्नम शब्द आहे ना, हा बऱ्याच वेळा येईल, बऱ्याच वेळा येतो भागवतामध्ये. जसे की ब्रह्मान भगवान ब्रह्म कार्स्नेन तीरन्वीक्षेत मनीषया तदद्यवच कूटस्थो रतिरात्मन येतो भवेत. कृत्स्न म्हटलं म्हणजे पूर्ण. कृत्स्न हा शब्द पूर्ण असा त्याचा अर्थ आहे. तर अर्जुन, इह इथे एकस्थम म्हणजे माझ्या शरीराच्या एका भागामध्ये पश्य तू बघ. काय बघायचंय? जगत. जग बघ. पण जगत किती दाखवणार? 20%, 25% नाही. कृत्स्न पूर्ण जग तू माझ्या शरीराच्या एका भागामध्ये बघ. नंतर त्याच्यामध्ये काय दिसणार आहे तुला? सचराचरम, सर्व काही. या जगामध्ये जे सर्व काही आहे, चल अचल सर्व काही तुला माझ्या एका ठिकाणी शरीराच्या एका भागामध्ये बघायला मिळतं. भगवंतांच्या शरीरामध्ये आहे, कुठं कळलं? बघ, इथे भगवंत म्हणतात मम देहे. मम देहे म्हणजे माझ्या शरीराच्या. आता भगवंत विराट रूपाला माझे शरीर नाही म्हणणार. म्हणजे म्हटलं तरी काय आहे ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून बरोबर नसणार. केवळ वर्णनासाठी म्हणता येईल. परंतु हे जे मम देही आहे इथे विष्णू ठाकूरांनुसार हे आहे महाविष्णू. तर बाबा तू आता इथे एका ठिकाणी माझ्या शरीराच्या एका भागामध्ये हे पूर्ण जग बघ आणि जे तुला बघायचं आहे ते आणि अजून तुझी काही इच्छा असेल ते सर्व काही तुला एका ठिकाणी बघायला मिळेल. तर विष्णू ठाकूर काय म्हणतात?
की अर्जुन हे सर्व जे रूपं आहेत किंवा मी जे तुला ह्या विभूतींचं वर्णन केलंय, आता या सर्व विभूती बघायचं म्हटलं तर पूर्ण ब्रह्मांडभर प्रवास करावा लागेल. कारण सूर्याला पण विभूती सांगितली, चंद्राला पण विभूती सांगितली आहे, मेरू पर्वताला पण विभूती सांगितली, म्हणजे पूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरावं लागेल सगळ्या विभूती जर बघायच्या असतील तर. तरी सुद्धा व्यक्ती बघू शकणार नाही, किती फिरणार ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांड किती मोठं आहे. परंतु भगवंत म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी मी तुला एका ठिकाणी दाखवू शकतो. आता हे थोडंसं आपल्याला समजायला कठीण होतं की असं कसं काय होईल की एवढं मोठं ब्रह्मांड एका ठिकाणी कसं दाखवता येईल. तर बघा, हाच आध्यात्मिक आणि भौतिक गोष्टीमध्ये फरक आहे. जसं चैतन्य चरितामृतमध्ये पण एक श्लोक येतो, प्राकृत वस्तुते यदि अचिंत शक्ती है, ईश्वरेर अचिंत शक्ती इथे की विस्मय. की काही प्राकृत वस्तूमध्ये पण आपण बघतो की खूप अचिंत्य शक्ती असते. तिथे त्यांनी पारसमण्याचं उदाहरण दिलं. तर पारसमणी हा प्राकृत मणी आहे, परंतु त्या पारसमण्याच्या स्पर्शाने पण इतर धातू बदलून सोन्यामध्ये रूपांतरित होतात. पण सध्या समजा कुणाला पारसमण्यावरती विश्वास नसेल, तर जे सध्याचे जे रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ आहेत, रेडिओ ॲक्टिव्हला काय म्हणता येईल, किरणोत्सारी, ज्याच्यापासून अणुबॉम्ब तयार केला जातो, जसे की युरेनियम वगैरे. तर छोट्याशा युरेनियमच्या तुकड्यामध्ये किती शक्ती आहे, म्हणजे 50 ग्रामचा युरेनियम जर असेल तर तो हजारो क्विंटलच्या दगडापेक्षा जास्त विनाश करू शकतो. तर मग अशा एका छोट्याशा वस्तूमध्ये अशी विस्मयकारी शक्ती असेल, तर भगवंतांमध्ये असं विस्मय बघण्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे. कारण आपल्या अनुभवामध्ये पण अशा गोष्टी आपण बघतोय की ज्या फार अचिंत्य वाटतात, की असं कसं काय होऊ शकतं. तर कसं हे विस्मयकारी नाही आहे आणखीन, कारण आपण हे पण उदाहरण बघू शकतो, जेव्हा यशोदामाईंना भगवंत त्यांच्या मुखामध्ये विराट रूप दाखवतात. आता कृष्णाचं ते रूप तर एकदम छोटंसं बाळ होतं. ते बाळाचं मुख केवढं असणार आहे आणि त्या मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांड दाखवायचे. तर असं नव्हतं की आपण कसं करतो, समजा मोठा नकाशा आहे, त्याला छोटा करायचा, आपण त्याचा स्केल बदलतो. तुम्ही बघितलं असेल, नकाशाच्या खाली असतं 1 सेंटीमीटर बरोबर 100 किलोमीटर किंवा 1 सेंटीमीटर बरोबर 1000 किलोमीटर. की तुम्ही नकाशामध्ये जर 2 ठिकाणामध्ये अंतर 1 सेंटीमीटर बघितलं, तर ते वास्तविकपणे ते 1000 किलोमीटर आहे असं समजावं, असं सांगितलं जातं. कारण तेवढा मोठा नकाशा कसा तयार करता येईल, मग तर ते जगच होऊन जाईल, म्हणून त्याला स्केलमध्ये कमी जास्त करतात. परंतु हे भगवंतांच्या रूपाच्या बद्दल नाही आहे, तसं लागू नाही होत. की असं नाही की बाबा आता कृष्ण छोटासा बाळ आहे, त्याचं मुख छोटंसं आहे, त्याच्यामध्ये सूर्य पण दाखवायचा, चंद्र पण दाखवायचा, सर्व काही दाखवायचं. मग सगळ्यांना स्केलमध्ये कमी केला असेल का, की एक ठिपका जो बघताय तुम्ही तो चंद्र आहे, एक ठिपका जो बघताय तो सूर्य आहे, असं नाही आहे. तर भगवंतांच्या त्या छोट्याशा बाळाच्या मुखामध्ये पण पूर्ण ब्रह्मांड जशास तसं यशोदामाईंनी पाहिलं. तिथे कॉम्प्रेस करून नाही पाहिलं, झिप फाईल नव्हती. तर हे आध्यात्मिक स्तरावर शक्य आहे, जरी आपण भौतिक दृष्टिकोनातून याला समजू नाही शकत. म्हणून तो एक तुम्हाला मी चैतन्य चरितामृतमधलं उदाहरण दिलं, की जर प्राकृत वस्तूमध्ये अशा विस्मयकारी गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये जास्त जायला नको. आताही असे लोक आहेत, जसे की महाराजांनी स्वतः बघितलं की हिमालयामध्ये महाराज असताना काही साधू सोबत जात होते, मला वाटतं ते नागा साधू होते. तर सकाळी उठून त्या सर्वांनी साधना सुरुवात केली आणि महाराज बघतायत तर ते सर्व साधू जमिनीपासून 2 फूट उंचीवर, म्हणजे त्यांचे पाय किंवा शरीर जमिनीला स्पर्श करत नव्हतं. आणि असं असं होतं की त्यांच्यासाठी दररोजचीच गोष्ट, त्यांना त्याचं काही मोठी गोष्ट वाटली नाही. तर हे महाराजांनी स्वतः डोळ्याने बघितलं. नंतर एक योगी डोळ्यावरती जो आपली बांधकामाचा जो स्टील असते ना, रॉड, त्याला डोळ्यावरती ठेवून आणि भिंतीला लावून, म्हणजे समोर जर त्याने त्या बारला बेंड केलं पण डोळ्याला काहीच झालं नाही. तर अशा विस्मयकारी गोष्टी आत्ता पण आहेत. तर मग भगवंत जे या सर्व विस्मयकारी गोष्टीचे स्रोत आहेत, त्यांच्यामध्ये असं बघण्यासाठी काही आश्चर्य वाटायला नाही पाहिजे. म्हणून इह एकस्तम, इह
एकस्तं मम देही गुडाकेश, माझ्या शरीराच्या एका भागामध्ये हे गुडाकेश ज्याने झोपेला जिंकला आहे, तू बघ. काय बघ? पश्चाद्य. काय बघ? पश्चाद्य जगत कृष्ण, सर्व जग पूर्णपणे बघ. आणि यच्च अन्यद द्रष्टुम इच्छसी, किंवा याच्यापेक्षा अजून तुला काही बघण्याची इच्छा असेल ते सुद्धा बघ. आता याच्यापेक्षा अजून काय बघण्याची इच्छा आहे त्याचं तर काही तर सांगितलं नाही. मला वाटतं असं असेल की ज्या काही गोष्टीची अर्जुनने कल्पना केली नसेल या ब्रह्मांडामध्ये आहेत त्या गोष्टी पण भगवंत म्हणत असतील. तर इथे विश्वनाथ चक्रु ठाकूर काय म्हणतात की सर्व काही एका ठिकाणी बसून बघणं शक्य नाहीये, एका ठिकाणी एका वेळी. आता समजा आता तुम्ही सध्या कोणी जव्हारमध्ये आहे किंवा कोणी बाहेरच्या शहरामध्ये आहे किंवा मी इथे जीवीमध्ये आहे, पण आपण सगळेजण एकाच वेळी हे तिन्ही ठिकाणं नाही बघू शकत, कारण आपण वेळेने आणि अंतराने विभागलेले आहोत. परंतु आध्यात्मिक स्तरावरती वेळ अंतर हे कार्य करत नाही. जसे की आधुनिक विज्ञानामध्ये पण काही काही किचकट गोष्टी आहेत. टाईम स्पेस फॅब्रिक किंवा टाईम स्पेस, त्यांचं असं म्हणणं आहे काळ आणि स्पेस हे एक कपड्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये जे हे मोठे मोठे ग्रह आहेत, जो ग्रह जेवढा जास्त वस्तुमान असेल तो त्या कपड्यामध्ये खोलवट भाग निर्माण करतो आणि त्याच्यामुळे मग त्याच्या आजूबाजूचे ग्रह त्याच्या भोवती फिरतात. आणि मग जर आपण समजा कपडा दुमटला आणि कपड्याचे दोन असे मध्ये घडी केल्यासारखं केलं तर काय होते की आपण पटकन कपड्याच्या या भागातून दूर जाऊ शकतो, कारण घडी केल्यावरती दोन भाग जवळ येतात ना. तर मग ती लोक यालाच हे म्हणतात वर्म होल. ब्लॅक होल वेगळा आहे, वर्म होल एक वेगळा आहे. की असं समजायचं की हे सर्व जे ब्रह्मांड आहे वेळ आणि ठिकाणाचे कापड आहे. आणि समजा एक ग्रह जर तिथे असेल तर त्याच्या वजनाने खोलवट भाग निर्माण होतो आणि बाकीचे ग्रह मग त्याच्यामुळे त्याच्या भोवती फिरतात. आणि समजा काही ठिकाणी जर या कपड्याला आपण असं गुंडाळून हे केलं तर काय होईल, हे एवढं अंतर आहे हे इतकं कमी होईल. तर मग काही लोकांचं असं म्हणणं आहे की या वर्म होलमधून आपण खूप दूरचा प्रवास करू शकतो. तर हे मी तुम्हाला जस्ट सहज सांगितलं की बाबा अर्जुनला याच्यापेक्षा जर काही बघण्याची इच्छा असेल तर तू बघू शकतो. इंटरस्टेलर म्हणून एक मूव्ही आला होता, त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट खूप चांगले त्यांनी एक्सप्लेन केले, म्हणजे सायंटिफिकदृष्ट्या. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर बघू शकता. फोर्थ डायमेन्शन, वर्म होल, ब्लॅक होल वगैरे अशा काही गोष्टी आहेत. तर इथे आपण काय बघतोय की अर्जुन माझ्या शरीराच्या एका भागामध्ये सर्व काही बघ. तर आता मला सांगा, जर भगवंत म्हणत आहेत की माझ्या शरीराच्या एका भागामध्ये संपूर्ण जग बघ, तर ते शरीर कोणतं आहे भगवंतांचं? भगवंतांचं द्विभुज कोणतरी बरोबर बोल, कोणतं? द्विभुज शरीर. दिव्य शरीर. ओके, मी तुम्हाला परत सांगतो. कृष्ण काय म्हणतात की अर्जुन, तू माझ्या एका रूपामध्ये एका ठिकाणी, एका रूपाच्या एका भागाच्या एका ठिकाणी पूर्ण ब्रह्मांड बघ. तर ते रूप कोणतं असेल? महाविष्णू. महाविष्णू. आपण आधी चर्चा केली ना की भगवंत पहिल्यांदा अर्जुनला महाविष्णू रूप दाखवतील आणि मग त्या महाविष्णूच्या एका एका रोमावळीमधून जे ब्रह्मांड निर्माण होतात, मग मग ते एक ब्रह्मांड घेणार. आता बघा, एक महाविष्णू समजा एक व्यक्ती समजा आणि त्यांच्या शरीरावरती भरपूर रोमावळ्या आहेत हे असं समजा. तर पहिल्यांदा तुम्हाला तो व्यक्ती दाखवला जाणार की हे बघा यांना, आणि मग त्यांना दाखवल्यावरती मग त्यांच्या शरीरावरच्या एका रोमावळीकडे आपण जाणार, म्हणजे मायक्रोस्कोपनं बघतात ना तसं. मग त्या रोमावळीमध्ये पण एक ब्रह्मांड आहे, एक एक ब्रह्मांड आहे. मग त्या ब्रह्मांडाला एक व्यक्ती म्हणून परत बघणार, ते एक विराट रूप असणार आहे. मला वाटतं तुम्हाला समजेल, जास्त कठीण नाही जायला पाहिजे. तर महाविष्णूच्या शरीराच्या एका भागामध्ये किंवा एका रोमावळीमध्ये एक ब्रह्मांड आहे, ते तू एका ठिकाणी बघ, सर्व काही एकत्र. तर विचार करा की आपल्याला एकाच ब्रह्मांडामध्ये सगळ्या गोष्टी बघणं शक्य नाही आहे, पण महाविष्णूच्या शरीरामध्ये अशी अनंत ब्रह्मांड आहेत.
तर जी काही सर्व रचना आहे भौतिक जगाची सर्व काही त्यांच्या शरीराच्या रोमावळीमध्येच आहे. तर यातल्या एका एका भागामध्ये भगवंत अर्जुनला हे विराट रूप दाखवणार आहेत. म्हणून हे लक्षात ठेवा, इह एकस्तम जगत कृष्णम. इह एकस्तम म्हणजे हे एका ठिकाणी दाखवणारं रूप आहे महाविष्णू. कारण महाविष्णूच्या शरीराच्या एका भागामध्ये असे म्हणतात. जर डायरेक्ट विराट रूप असतं किंवा विश्वरूप असतं तर काय म्हटलं असतं, बघ हे विराट रूप आणि याच्यामध्ये हे हे आहे. इह एकस्तम असे नसते म्हटले. आणि बरं ठीक आहे, तुम्ही असं म्हणाल की इह एकस्तम म्हणजे कदाचित असा अर्थ असेल की या ठिकाणी बघ अर्जुन हे विराट रूप, याच्यामध्ये काय काय तुला दिसणार आहे. ते पण लॉजिक बरोबर असतं, परंतु इथे तिसरी ओळ काय आहे, मम देहे, माझ्या देहामध्ये. म्हणजे माझ्या देहामध्ये एका ठिकाणी संपूर्ण जग बघ, संपूर्ण ब्रह्मांड बघ. याचा अर्थ काय होतो की हे रूप महाविष्णूचं रूप असलं पाहिजे. हो, एक मिनिट, कोणाचा आवाज येतोय. हां हां, तर हे हे तुम्हाला क्लिअर झालं का, डाऊट आहे? काही सांगत नाही तुम्ही. समजलं ना? वाटल्यास मी एका मिनिटामध्ये तुमची परत हे करतो. अर्जुनने 10व्या अध्यायात भगवंत म्हटले, एका रूपाने मी सर्वव्याप्त आहे. ते रूप बघण्यासाठी अर्जुनने विनंती केली. 5व्या ते 8व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनला सारांश सांगत आहेत, ब्रीफिंग देत आहेत प्रॅक्टिकलच्या आधी. तर याच्यामध्ये तू काय काय बघणार आहे, हजारो करोडो रूप बघणार आहे. त्यांचे आकार, रंग, आकृती सर्व काही वेगवेगळं असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तू काय बघशील, आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी कुमार, मरुत, जे आधी कधी बघितलं नसेल ते सर्व तुला इथे बघायला मिळेल. आणि कुठे बघायचे तुला की एकस्तम, एका ठिकाणी जगत कृष्णम, सर्व जगत बघ. कसं जगत, चराचरम, चर अचर सर्व काही एका ठिकाणी बघ. आणि हे एक ठिकाण कुठं आहे, मम देहे, माझ्या देहातल्या एका ठिकाणी, म्हणजे महाविष्णूच्या देहातल्या एका रोमावळीमध्ये. हे तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. तर हां, आता हा 8वा श्लोक बघूया. 8व्या श्लोकामध्ये थोडं जास्त विस्तारित वर्णन आहे. याच्यामध्ये काय पॉईंट होती, या ठिकाणी एकाच वेळी माझ्या शरीरात संपूर्ण विश्व बघ. बघा, माझ्या शरीरात मम देह म्हटले ना, जे तू लाखो वर्ष प्रवास करूनही नाही बघू शकणार. कारण आता ब्रह्मांडाला किती प्रवास करणार तुम्ही. आधुनिक इतिहासामध्ये पण आधुनिक इतिहास नाही, आधुनिक विज्ञानामध्ये पण जर तुम्ही ऐकत असाल, बघत असाल, तर आपल्याला जर समजा सकाळी जी सूर्याची पहिली किरण येते ती सूर्यापासून कधी निघालेली असते, तुम्ही ऐकले कधी? हां 8 मिनिटं आधी असं. हां 8 मिनिटं आधी. म्हणजे बघा, प्रकाशाची गती एवढी असून पण त्याला इतका वेळ लागतो इथपर्यंत यायला. तर प्रकाशाच्या गतीने एवढा वेळ लागतोय. तर प्रकाशाच्या गतीने जरी आपण प्रवास केला तरी पण ब्रह्मांड संपूर्ण फिरून नाही होणार. तर भगवंत अर्जुनला म्हणतात की हे तुला प्रवास करून शक्य नाही, सर्व एका ठिकाणी बघ. गीता आणि भागवत मधील विराट रूप एकच आहे, पण संदर्भानुसार वर्णन बदलते. एकच आहे का असं म्हटलो आपण, कारण भागवतामधल्या विराट रूपाचं वर्णन करताना त्या अध्यायाचं नावच आहे की पुरुष सुक्ताचं प्रमाणित रूप, किंवा इंग्लिशमध्ये पुरुष सुक्त कन्फर्म्ड. म्हणजे ते भागवतामधलं जे विराट रूप आहे ते पुरुष सुक्ताच्या वर्णनामधलं आहे. आणि गीतेमध्ये पण हे जे रूप दाखवतात त्याच्यामध्ये विश्वनाथ चक्र ठाकूर म्हणतात की हे रूप पुरुष सुक्तानुसार जे आहे ते मी अर्जुनला दाखवणार आहे. म्हणजे हे पण पुरुष सुक्तानुसार आहे आणि ते पण पुरुष सुक्तानुसार आहे. म्हणून गीतेमधलं आणि भागवतामधलं विराट रूप एकच आहे. त्या दोघांमध्ये काही फरक नाही आहे. म्हणजे तुम्ही कधी जर भागवतामध्ये विराट रूपाचं वर्णन ऐकाल तर हे दोन्ही सारखेच आहेत, एकच आहेत असं समजा. हा एक पॉईंट आहे. अर्जुन क्षत्रिय आणि युद्धभूमीवर असल्याने इथे वर्णन वेगळे आहे. कदाचित अर्जुन हा क्षत्रिय आहे ना, तर क्षत्रियाच्या दृष्टिकोनातून ते कसे सैनिक मारले जात आहेत वगैरे ते जास्त दाखवलं जाईल. समजा एखादा व्यक्ती आर्टिस्ट असता, त्याला दुसरं काही निसर्ग वगैरे दाखवला असता, कदाचित असं असू शकेल.
तर भागवतमधील वर्णन योगीसाठी असल्याने ते वर्णन वेगळे आहे. ओ बरोबर. ते तुम्ही जर वर्णन भागवतामधलं ऐकाल ना त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. कारण तिथल्या वर्णनाचा उद्देश आहे की त्या योगीने त्या रूपावरती ध्यान करून मोक्ष प्राप्त करावा. आणि इथे अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे अर्जुनला काही ध्यान करून त्या पद्धतीने जायचं नाहीये, म्हणून इथं थोडं वर्णन वेगळं असू शकतं. परंतु एकच आहे दोन्ही, कारण दोन्ही पुरुष सूक्तावर आधारित आहेत. तर आता हा 8वा श्लोक बघूया. न तू माम शक्यसे द्रष्टुम न तू मां शक्यसे द्रष्टुम् अनेनैव स्वचक्षुषा येनैव स्वचक्षुषा चक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु दिव्यं ददामि ते ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम्. पश्य मे योगं योगमैश्वरम्. पुढच्या वेळेस मी संधिच्छेद बरोबर करेल. हे अनेनैव पाहिजे. ठीक आहे. तर न तू माम शक्यसे द्रष्टुम. अर्जुन आधी काय बोलला होता? यदी शक्यसे, जर तुम्हाला वाटलं मी बघू शकेल तर तुम्ही मला प्लीज दाखवा. तर इथे भगवंत म्हणतात न तू माम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा. अर्जुन तू नाही बघू शकत. अर्जुनने विचारलं की जर माझी पात्रता असेल तर दाखवा. भगवंत म्हणतात नाही, तुला नाही बघू, तुझी पात्रता नाही किंवा तू बघू नाही शकणार. कशाने बघू नाही शकणार? अनैनव स्वचक्षुषा. चक्षुषा म्हणजे डोळे, स्व म्हणजे स्वतःचे. तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तुला हे रूप नाही बघता येणार. म्हणून मी काय करणार आहे, तुला एक वेगळ्या प्रकारचे डोळे देतो. दिव्यम ददामी ते चक्षु. मी तुला ददामी म्हणजे देणं. दिव्य म्हणजे आपल्याला माहिती, दिव्य म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की सेलेशियल म्हणतात इंग्लिशमध्ये. दिव्य तुम्हाला शब्द माहीतच आहे. तर अर्जुन मी तुला दिव्य दृष्टी देणार आहे. चक्षु म्हणजे दृष्टी. तर माझं हे ऐश्वर्य बघ. तर इथे सिद्धांतानुसार काही गोष्टी आपल्याला लक्षपूर्वक समजायच्या. त्याच्याकडे तुम्हाला थोडंसं लक्ष द्या. पूर्वी एक सिद्धांत काय बघितला आपण? भगवंतांनी पहिल्यांदा अर्जुनला महाविष्णू दाखवले. महाविष्णूच्या शरीरातील एका रोमावळीमध्ये जे ब्रह्मांड आहे त्याचं विराट रूप दाखवलं जाईल, त्याला विराट रूपाच्या फॉर्ममध्ये. आणि ते विराट रूप नश्वर आहे, नष्ट होणार आहे. हे एक सिद्धांत बघितला. आता इथे एक थोडा वेगळा सिद्धांत येणार आहे, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तर इथे भगवंत अर्जुनला काय म्हणतात की तुला नाही बघता येणार या डोळ्यांनी, बघता येणार नाही, म्हणून तुला दिव्य डोळे देतो. आणि बघ माझं काय म्हणता येईल, माझी ऐश्वर्य किंवा माझी शक्ती बघ, मी तुला कसे डोळे देतो, असे भगवंत म्हणतात. तर इथे काही गोष्टी समजून घेण्याची खूप गरज आहे. तर अर्जुन हा बद्ध जीव आहे, मुक्त जीव आहे, किंवा कोण आहे अर्जुन? त्यांचा पार्षद आहे ना. हा, परफेक्ट. मग जर मुक्तजीव पण म्हणू शकतो आणि भगवंतांचा पार्षद पण आहे, कारण नरनारायण ऋषीमध्ये अर्जुन नर आहे आणि नारायण भगवंत आहेत. तर हा जर व्यक्ती भगवंतांचा पार्षद असेल, म्हणजे नित्य सहचर असेल, तर त्याची दृष्टी सामान्य असू शकते का? नाही. नाही. आता वैकुंठ धामामधल्या कुठल्याही व्यक्तीची दृष्टी सामान्य कशी काय असणार? जेव्हा वैकुंठ धामात व्यक्ती जातो याचा अर्थ तो त्याची दृष्टी काय सर्व काही दिव्य आध्यात्मिक होऊन जातं. मग तिथे कसे काय सामान्य दृष्टी असणार? आणि तिथल्या दृष्टीने काही बघता येणार नाही असं शक्य आहे का? नाही. बघा, मी तुम्हाला प्रश्न काय केला की अर्जुन कोण आहे? भगवंतांचा नित्य पार्षद आहे. जर नित्य पार्षद असेल तर तो नेहमी भगवंतांसोबत असतो. नेहमी भगवंतांसोबत असतो म्हणजे त्याचं शरीर हे दिव्य आहे. दिव्य आहे म्हणजे त्याची दृष्टी पण दिव्य म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक आहे, वैकुंठ जगासारखी. आणि वैकुंठातल्या व्यक्तीला एखादी गोष्ट बघता येत नाही असं होऊ शकतं का? नाही. नाही. आता तुम्हाला हा कन्सेप्ट कळतो की नाही? नाही कळलं तर कुणी मध्ये प्रश्न विचारा, कारण हे महत्वाचं आहे. अर्जुन नित्य पार्षद आहे, त्यामुळे त्याला आध्यात्मिक नेत्र आहेत. आध्यात्मिक नेत्र आहेत म्हणजे त्याला कोणती गोष्ट बघता येणार नाही हे शक्य नाही, कारण हे परस्पर विरोधी होऊन जाईल.
आध्यात्मिक पण म्हणायचं आणि बघता पण येत नाही असं म्हणायचं. म्हणजे ते त्याला अर्थ काय राहिला मग आध्यात्मिकला. तर परंतु तरी सुद्धा इथे भगवंत काय म्हणतात, न तू माम शक्य इशी द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा. पण अर्जुन तू तुझ्या दृष्टीने बघू नाही शकणार. आता हे थोडी समजण्यासारखी गोष्ट आहे की अर्जुनला तर अर्जुन नित्यपारिषद दिव्य आध्यात्मिक दृष्टी सर्व काही आपल्याला माहिती आहे आणि त्या दृष्टीने सर्व काही बघायला पाहिजे हे पण माहिती आहे. आणि भगवंत इथे म्हणतात की अर्जुन तुला तुझ्या दृष्टीने नाही बघता येणार हे रूप. म्हणजे दोन्हीपैकी एक बरोबर असलं पाहिजे. तर बघा ही दृष्टी आहे किंवा दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा दृष्टीच म्हणूया, किंवा जी बघण्याची क्षमता आहे चक्षूंची ती वेगवेगळ्या स्तरावर असते. आता आपण किंवा सामान्य सर्व बद्ध जीव आहेत ते आपण चर्मचक्षुने बघतो. या चर्मचक्षुच्या पण आपल्या मर्यादा आहे. जसं की आपण म्हणतो आपल्याला अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड हे दोन्ही कलर बघता येत नाहीत. त्याच्यामधल्या फ्रिक्वेन्सीमधलेच कलर आपल्याला दिसतात. परंतु अ, याच्या बाहेर पण रंगाच्या फ्रिक्वेन्सी आहेत. किंवा कानामध्ये पण आपण म्हणतो ना, जे कुत्र्याला ऐकू येते ते आपल्याला ऐकू येत नाही. कुत्र्याची शिट्टी असते, ती शिटी वाजवली तर आवाज निघत नाही, पण कुत्र्याला समजतं की आवाज निघाला आहे म्हणून. म्हणजे इथे पण आपण बघतोय की इंद्रियांमध्ये क्षमता कमी जास्त आहे. तर हे झालं ना भौतिक इंद्रिय. त्याच्यामध्ये तर भौतिक गोष्टीसाठी क्षमता कमी आहे. नंतर आहे आध्यात्मिक जगातील दृष्टी. आध्यात्मिक जगातील म्हणजे गोलोकधामामधील किंवा वैकुंठामधील. खास करून आपण गोलोकधामाचं वर्णन ऐकूया. तर या गोलोकधामातली दृष्टी कशी आहे, ती दृष्टी केवळ भगवंतांच्या प्रेमामध्येच असते नेहमी. की त्यांना फक्त कृष्ण आमच्यापैकी एक आमचा मित्र आहे हेच त्यांच्या दृष्टीने दिसतं, किंवा कृष्ण माझा मुलगा आहे हेच यशोदामाईला नेहमी वाटतं. तर चैतन्य चरितामृतमध्ये पण याचं वर्णन आहे. शुद्ध सखे सखा करे स्कंदे आरोहण, तुम्ही कोण बडाजन तुम्ही आम्ही सम. शुद्ध सख्य भावामध्ये सखाजन जे आहे ते भगवंतांच्या पाठीवर बसतात आणि भगवंतांना म्हणतात की तू कोण आमच्यापेक्षा काय मोठा आहे, आमच्यासारखाच तर आहेस तू. कधी कधी कृष्ण म्हणायचे मी नंद महाराजांचा मुलगा आहे, मला तुम्ही खेळात घेतलं पाहिजे. तर ते मित्र म्हणायचे तू कुणाचा तरी मुलगा असला तुला आम्ही घेणार नाही. तर पण हे सामान्य व्यक्ती असा बोलू शकतो का? कारण त्यांच्या दृष्टीमध्ये कृष्ण एक मित्र आहे, किंवा मुलगा आहे, किंवा स्वामी आहे, किंवा प्रियकर आहे. परंतु तो ईश्वर आहे, त्याच्यापासून पुरुषावतारांची निर्मिती होते, तो सर्व काही हे करतो, याच्याशी त्यांचा काही संबंध नाही आहे. का संबंध नाही आहे? कारण हे आवश्यक आहे. जर त्यांना नेहमी असं माहीत असलं की बाबा हा व्यक्ती पुरुषावतार निर्माण करतो, हे निर्माण करतो, तर जे जे साधं प्रेम असतं ना, साधं प्रेम म्हणण्यापेक्षा विना अडथळेचं जे प्रेम असतं ना, ते कुठेतरी त्याला अडथळा येतो. कारण आपल्या समजा समोरच्या व्यक्तीबद्दल कळले की बाबा ही व्यक्ती खूपच मोठी आहे, तर साहजिक का आदर निर्माण होतो. म्हणजे आपण समजा त्याच्यापूर्वी गंमतमध्ये त्यांच्यासोबत काही विनोद वगैरे सांगत असू आणि नंतर कळलं की ही व्यक्ती खूपच मोठी आहे, तर मग त्या भावामध्ये राहता येत नाही आपल्याला. आपण बघतो की बाकीचे सर्व लोक त्यांना सॅल्यूट करतायत, उठून उभे राहत आहेत, मग कळतं रे हा कोणतरी मोठा व्यक्ती आहे, तर तो भाव नाही राहत जो आधी होता तसं. परंतु गोलोक वृंदावनामध्ये हे जो भाव आहे तो फक्त प्रेमाचा भाव आहे, किंवा माधुर्याचा भाव आहे. तिथं ऐश्वर्य कार्य करत नाही. तर बघा 3 स्तरावरचे लोक आहेत. एक भौतिक स्तरावरचे लोक जे म्हणतात की देव नाही आहे, ईश्वर वगैरे असे काही नाही, असं संकल्पना आहे, असं काही सत्य नाही, असेल तर आम्हाला दाखवा. म्हणजे ते पण ईश्वर मानत नाहीत. आणि त्याच्यानंतर आपण आहोत, आपण प्रयत्न करतोय की ईश्वर आहे आणि त्याचा साक्षात्कार करायचा आहे. या स्तरावरती आपण आहोत. परंतु गोलोक वृंदावनामध्ये असे भक्त किंवा पार्षद आहेत ज्यांना पण देव आहे हे माहीत नाही.
म्हणजे देव आहे माहीत नाही या स्तरावरून परत देव आहे माहीत नाही या स्तराकडे जायचंय. पण त्या दोन्ही मधला प्रवासच अनंत जन्माचा असतो. कारण जे भौतिकवादी लोक म्हणतात देव नाहीये, ते अज्ञानाने म्हणतात. आणि हे गोलक वृंदावनातील मित्र, गोपी, यशोदामाई किंवा दुसऱ्या गोपी ज्या आहेत आईच्या वयाच्या, नंद महाराज, दुसरे गोप, ते पण कृष्णाला देव नाही मानत. कोणी विश्वासच ठेवत नाही की समजा कोणी म्हटलं कृष्ण देव आहे, तर यशोदामाई म्हणते की जेव्हा आकाशामध्ये वीज कडकते हा धावत धावत माझ्याकडे येतो, असा देव असतो का? तर अशा वेगळ्या गोष्टीमधून त्यांना म्हणजे भावच निर्माण होत नाही की हा व्यक्ती ईश्वर आहे म्हणून. जेव्हा भगवंतांनी यशोदामाईंना त्यांच्या मुखामध्ये हे विश्वरूप दाखवलं, तर मला वाटते भागवतांचा 8व्या किंवा 10व्या स्कंदाच्या 8वा किंवा 9वा अध्याय काहीतरी आहे. तिथे वर्णन होते की यशोदामाईला काही क्षणासाठी वाटायला लागतं मी कोण आहे, हा भ्रम आहे का, हा कृष्ण कोण आहे, मी खोटीच स्वतःला नंद महाराजांची राणी समजते का, काही क्षणासाठी वाटतं. पण कृष्ण लगेच ते काढून घेतात आणि परत त्यांना योगमायेच्या काय म्हणतात आवरणाखाली घेतात. लगेच मग यशोदामाईचं वात्सल्य निर्माण होतं आणि लगेच यशोदामाई म्हणते अरे कृष्णा तुला खूप भूक लागली असेल. तर पण जर यशोदामाईचा तो भाव नेहमीच राहिला असता की अरे हा तर एवढा मोठा व्यक्ती आहे, त्याच्या मुखात ब्रह्मांड आहेत, याला मी काय जेवायला देणार, तर आई आणि मुलाचं जे प्रेमाचा जे संबंध आहे तो कसा निर्माण झाला असता. समजा तुम्हाला तुमचा मुलगा किंवा मुलगी हेच ईश्वर आहे हे कळालं आणि त्याला काही खाण्याची गरज नाही, सर्व काही तोच निर्माण करू शकतो, तर मग ती त्याला काय म्हणतील, लहान मुलं कशी जेवण करत नाही, त्याला पकडू पकडू जेवण जेवण द्यावं लागतं, तर तो भाव नाही राहणार. म्हणून गोलोक वृंदावनामध्ये पण त्यांना भगवंत ईश्वर आहेत हा भाव नाहीये, परंतु ते पूर्णपणे शुद्ध होऊन पूर्ण प्रेमामध्ये गेल्यावरची स्थिती आहे. कारण त्यांच्या जीवनाचं एकच ध्येय आहे, कृष्णाचा आनंद, कृष्णाला कसा आनंद मिळेल. आणि हे जे भौतिकवादी लोक आहेत जे म्हणतात ईश्वर नाही आहे, ते पूर्ण अज्ञानाने म्हणतात. दोघं एकदम वेगळ्या टोकाचे आहेत. ते ज्ञानाने काय म्हणतात, ज्ञानाच्या पलीकडच्या प्रेमाने ते म्हणतात आणि त्यांचा उद्देश नेहमी भगवंतांना आनंद देण्याचा असतो. आणि हे भौतिकवादी लोक पण अज्ञानामुळे म्हणतात की ईश्वर वगैरे कोणी नाही आणि त्यांचा उद्देश असतो की ईश्वराला नाकारायचं. हा दोन्हीचा फरक आहे, दोघेही सारखे जरी बोलत असले तरी. आणि या दोघांच्या मध्ये आहोत आपण, की जो प्रयत्न करत आहे की कृष्ण ईश्वर आहे याचा साक्षात्कार करण्याचा. पहिले आपल्याला तो साक्षात्कार होईल, नंतर रागानुगा भक्ती किंवा गुरूंच्या अनुग्रहाने कुठल्या जन्मामध्ये गोलोकातला भाव जर निर्माण झाला तर मग कदाचित तो दृष्टिकोन येईल की आपण पण कृष्णाला कोणी मित्र म्हणून किंवा कोणी मुलगा म्हणून किंवा कोणी प्रियकर म्हणून प्राप्त करेल आणि मग त्याला कृष्ण कोणतरी असा खूपच मोठा व्यक्ती असं नाही वाटणार. पण आता हा प्रवास किती आनंद काळाचा माहीत नाही, आपण इथे जपा करताना स्ट्रगल करतोय, त्याला किती वेळ लागेल काय माहिती. हां, तर हे मी तुम्हाला कशासाठी तीन प्रकारचे दृष्टिकोन, भौतिक, दिव्य आणि आध्यात्मिक. तर जे आध्यात्मिक जगतामध्ये गोलोक वृंदावनामध्ये लोक आहेत त्यांचे दृष्टिकोन पूर्णपणे आध्यात्मिक आहे आणि जे भौतिक लोक आहेत किंवा आपण पाहणं आहोत ते आपला दृष्टिकोन भौतिक व चर्मचक्षुने आहे. परंतु या दोन्हीच्या मध्ये पण एक बघण्याचं हे असते दृष्टी, त्याला म्हणतात दिव्य दृष्टी. बघा 3 दृष्टी लक्षात ठेवा, भौतिक दृष्टी, दिव्य दृष्टी आणि आध्यात्मिक दृष्टी. दृष्टी म्हणजे बघणे. भौतिक दृष्टीने आपण हे जे काही भौतिक जगत बघतो आणि आध्यात्मिक दृष्टी म्हणजे जे गोलोक वृंदावनामध्ये जो त्यांचा बघण्याचा भाव आहे प्रेमाचा, दोन्हीच्या मधामध्ये एक दिव्य दृष्टी आहे. दिव्य दृष्टी म्हणजे देवतांची दृष्टी किंवा देवता जे बघू शकतात त्या प्रकारची दृष्टी. तर याच्यामध्ये भगवंतांच्या ऐश्वर्य लीला बघता येतात. तर ऐश्वर्य लीला म्हणजे कोणत्या, की हे जे पुरुष अवतारांच्या लीला आहेत, ब्रह्मांड निर्मिती वगैरे, या लीलांसाठी ही दिव्य दृष्टी असते, जे भौतिक दृष्टीने शक्य नाही.
आता मला सांगा एवढ्या वर्णनावरून अर्जुनकडे कोणती दृष्टी असेल या तिन्हीपैकी? अरे एवढा वेळ? आध्यात्मिक दृष्टी. हा, अर्जुनकडे आध्यात्मिक दृष्टी नाही, ते पार्षद आहे ना तो. हा. जास्त वर्णनामध्ये तुम्ही कन्फ्यूज होतात वाटतं. ठीक आहे. तर भगवंत काय म्हणतात की अर्जुन तू त्या दृष्टीने मला बघू शकत नाही. न तू माम शक्यसे द्रष्टुम अनयनैव स्वचक्षुषा. अर्जुन तुझ्या तू आध्यात्मिक दृष्टीने मला बघू शकत नाही. आता आध्यात्मिक दृष्टीने काय बघता येणार नाही? दिव्यम ददती ते चक्षु. म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देईल, त्याने तू माझे हे रूप बघू शकशील. तर आता मला सांगा की अर्जुनची जी सध्याची दृष्टी आहे म्हणजे भगवंताने देण्याच्या आधीची, ती दृष्टी श्रेष्ठ आहे का आता भगवंत त्याला जी दृष्टी देतील ती दृष्टी श्रेष्ठ असणार आहे? कोणती असेल? आता आहे ती. परफेक्ट. कसं काय कळलं तुम्हाला? ते आध्यात्मिक नित्य पार्षद असल्यामुळे हा, आध्यात्मिक बघू तेच. शकतो ती. अर्जुन नित्य पार्षद आहे आणि अर्जुन कृष्णाचा सखा आहे. त्या डोळ्याने तो कृष्णांना बघतोय सखा म्हणून, मित्र म्हणून. तर हे अतिशय उच्च दृष्टी आहे त्याची किंवा आध्यात्मिक दृष्टी आहे. परंतु भगवंत या आध्यात्मिक दृष्टीमध्ये काय समस्या निर्माण होते की फक्त प्रेममय गोष्टीत त्या बघतात. कृष्ण सखा आहे वगैरे. परंतु ह्याच्यात आता जे दाखवायचे विराट रूप किंवा दैवी लीला, देवतांसोबतच्या लीला किंवा ऐश्वर्यशाली लीला, ह्या लीला बघण्यासाठी अर्जुनच्या दृष्टीला एक स्टेप खाली आणावं लागेल. आपण म्हटलं ना भौतिक, दिव्य आणि आध्यात्मिक. आध्यात्मिकमध्ये पूर्ण प्रेममय दृष्टी आहे आणि भौतिकमध्ये तर पूर्ण भौतिक आहे. परंतु आता अर्जुनला जे विराट रूप दाखवायचंय, जे पुरुषावतार विराट रूप दाखवायचं त्याच्यामध्ये ऐश्वर्य लीला पण असणार आहे. म्हणून भगवंत त्याच्या दृष्टी एक स्तर खाली आणतील. दिव्यम ददाती ते चक्षु. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण कधी कधी हा श्लोक वाचून असं वाटू शकते की अरे अर्जुनकडे तर अशी दृष्टी होती की तो बघू शकत नव्हता, म्हणजे अर्जुनची दृष्टी कमी क्षमतेची होती आणि त्याची क्षमता वाढवण्यासाठी भगवंतांनी त्याला दुसरी दृष्टी दिली, दिव्यम ददामी ते चक्षु. परंतु असं नाहीये. हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पहिले मी तुम्हाला काय लक्षात ठेवायला सांगितलं की पहिले महाविष्णूचं वर्णन आहे. त्या महाविष्णूच्या रोमावळीमध्ये येणाऱ्या एका ब्रह्मांडाचं वर्णन, ते विराट रूपाचं वर्णन होईल. आणि ते तुम्हाला मी 3 प्रकारच्या दृष्टी सांगितल्या. याच्यामध्ये अर्जुनची दृष्टी आध्यात्मिक आहे, परंतु त्या प्रेममय दृष्टीने हे त्याला आवडणार नाही किंवा बघण्यासाठी रुची निर्माण होणार नाही. म्हणून त्याला एक स्टेप खाली आणतील भगवंत आणि त्याला दिव्य दृष्टी देतील. हँड रेज केलं आहे का कोणी? मला पण कळत नाही हे. याला कुठं? हो प्रभूजी. येस माताजी, काय म्हणतो? प्रभूजी आता तुम्ही सांगितलं म्हणजे एक स्टेप खाली आलं ते मला समजलं. पण मग आपण आपल्या दृष्टीनुसार म्हणजे भौतिक दृष्टीनुसार ते आपण दिव्य म्हणू शकतो का त्याला? म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार आता अर्जुनची तर म्हणजे आध्यात्मिक होती, पण आपली भौतिक आहे, तर मग आपण त्याला दिव्य दृष्टी म्हणू शकतो का? हा, दिव्य. तुम्हाला परफेक्ट समजलं. ही दिव्य दृष्टी आहे. ऍक्च्युली भगवंतांच्या ज्या ऐश्वर्य लीला होतात, आता देवता पण भगवंतांना कधी प्रार्थना वगैरे करायला जातात ना, तर ही आपल्या भौतिक दृष्टिकोनातून श्रेष्ठ, खूप श्रेष्ठ दृष्टी आहे ती. कारण आता आपल्यापैकी कोणाला जरी विराट रूप दाखवलं तरी आपल्याला दिसणार नाही, कारण आपल्या दृष्टीत तेवढी क्षमता नाहीये. तर ही सर्वात जी खालची दृष्टी आहे, ज्या दृष्टीमध्ये आपण आहोत, ती भौतिक दृष्टी आहे. तिच्या खूप लिमिटेशन आहेत. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे दिव्य दृष्टी. त्यांना देवतांची दृष्टी असं पण म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये ऐश्वर्य लीला बघण्याची क्षमता असते. आणि सर्वश्रेष्ठ आहे आध्यात्मिक दृष्टी, जी गोलक वृंदावनामध्ये केवळ प्रेममय लीलाच बघू शकतात. म्हणून आता इथे अर्जुनची दृष्टी एक स्तर खाली आणत आहेत भगवंत. नाहीतर यशोदामाईचं कसं झालं होतं, विराट रूप बघितले की ते विचार करायला लागले, अरे मी कोण आहे, नंद महाराज कोण आहेत, हा कृष्ण कोण आहे, मी स्वतःला राणी समजते, बरोबर आहे का, असं सर्व व्हायला लागेल मग त्यांच्यामध्ये. म्हणून त्यांना त्या दृष्टीमध्ये नेहमी ठेवलं जातं. तर हां, प्रभुपादांनी पण तात्पर्य कोणी दिलं तात्पर्यामध्ये नरनारायणाचं? हे बघा, प्रभुपादांनी पण तात्पर्यामध्ये हे केलं
शुद्ध भक्त श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रूपात पाहण्याची इच्छा करीत नाहीत. आता हे पण पुढे येणार आहे. द्विभुज रूप श्रेष्ठ आहे, चतुर्भुज रूप श्रेष्ठ आहे का विराट रूप श्रेष्ठ आहे? काहींचं म्हणणं असतं जेवढ्या जास्त भुजा तेवढे श्रेष्ठ रूप. आता ते पुढे तर वर्णन येणारच आहे. याच्या आधी पण आपण बघितलं होतं की कार्तिवीर्य अर्जुनला तर 1000 भुजा होत्या. त्याचा तो भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे असा अर्थ होतो का? तर ते नंतर बघूयाच. पण प्रभुपाद हे काय सांगतात की द्विभुज रूपाव्यतिरिक्त दुसऱ्या रूपात बघण्याची इच्छा नसते. कारण जे भगवंतांचं श्यामसुंदर 16 वर्षाच्या मुलाचं मेघवर्णाचं पिवळं पितांबर आणि हातामध्ये बासरी असलेलं जे रूप आहे त्या रूपापेक्षा जास्त प्रेममय किंवा आकर्षक रूप कुठलंच नाही आहे भगवंतांच्या रूपामध्ये पण. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात की द्विभुज रूपाव्यतिरिक्त दुसऱ्या रूपामध्ये बघण्याची सहसा भक्तांची इच्छा नसते. इच्छा नसते म्हणते म्हणजे काय म्हणता येईल त्याला की तो भाव नसतो. श्रीकृष्णाच्या कृपेनेच भक्ताने त्यांचे विश्वरूप मनाने नव्हे तर दिव्य नेत्रांनी पाहावे. आता दिव्य नेत्राबद्दल येईल. श्रीकृष्णांचे विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनला मन नव्हे तर दृष्टी बदलण्यास सांगण्यात आले. आता हे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही आतापर्यंत कन्फ्यूज नाही झाले तर समोरचं सांगेल. मी तुम्हाला 3 दृष्टी सांगितल्या, भौतिक, दिव्य आणि आध्यात्मिक. तसं मनाचे पण 3 स्तर आहेत, भौतिक, दिव्य आणि आध्यात्मिक. तर आध्यात्मिक जगतामध्ये आध्यात्मिक दृष्टी, आध्यात्मिक मन. दृष्टीने बघतात की कृष्ण माझा मित्र आहे आणि मनामध्ये पण तोच भाव निर्माण होतो, अरे माझा मित्र आहे, याला मी कसं छेडील. एकसारखंच आहे. भौतिक जगामध्ये लोकांची दृष्टी पण भौतिक आहे आणि मन पण भौतिक आहे. एक तर त्यांना भगवंतांमध्ये काही रुची पण नसते आणि इथे मी कसा फायदा उचलू किंवा चोरी कशी करू हे त्यांच्या मनातले विचार असतात. तर मन आणि दृष्टी त्यांची साम्य मॅच करते. तर परंतु भगवंत काय करतात अर्जुनसोबत, दृष्टी त्याला एक स्टेप खालची देत आहेत, देवतांची दृष्टी देत आहेत, परंतु मन आध्यात्मिकच ठेवत आहेत. आता बघा तुम्ही दृष्टी आणि मन जर वेगळं झालं तर त्या व्यक्तीच्या प्रोसेसिंगमध्ये किती गडबड होईल. कसं सांगू तुम्हाला आता मी. समजा आपली दृष्टी आहे भौतिक आणि मन आहे दिव्य. तर भौतिक दृष्टीने आपण सगळ्या भौतिक गोष्टीच बघू, पण मन दिव्य असल्यामुळे ते वाईट गोष्टी करण्याची इच्छा येणार नाही, जरी वाईट गोष्टी दिसतात तरी, कारण ते दोघांचं सेम कनेक्शन नाही आहे. तसं मन, तशी दृष्टी असेल तर मग व्यक्तीला कार्य बरोबर करता येतं, चोरासारखं, देवासारखं किंवा शुद्ध भक्तांसारखं. पण एक वर आणि एक खाली झाले की शॉर्ट सर्किट होतं. तसं अर्जुनचं होईल. तर प्रभुपाद हा मुद्द्याकडे तुम्ही लक्ष द्या. श्रीकृष्णांचे विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनला मन नव्हे तर दृष्टी बदलण्यास सांगण्यात आले आहे, म्हणजे भगवंतच देतील. तर आता हे बघा, ही दृष्टी आहे एक स्तर खालची, देवतांची दृष्टी, दिव्य दृष्टी, आणि मन आहे आध्यात्मिक किंवा नित्य पार्षदाचं. तर याच्यामुळे होणार काय आहे की अर्जुन तर दृष्टीने बघतोय विराट रूप, परंतु त्याचं मन आहे आध्यात्मिक जगतातलं. म्हणून काय होतं की त्याचं मन या रूपाबद्दल आकर्षित होत नाही. जर समजा भगवंताने अर्जुनला दृष्टी आणि मन दोन्ही पण एक स्टेप खालचं दिलं असतं, दिव्य दृष्टी, दिव्य मन, तर जसे की देवतांचं आहे, त्यांना काही असा फरक वाटत नाही ऐश्वर्य लीला बघताना. तर अर्जुनला पण वाटलं नसतं की अरे हां, हे ऐश्वर्य रूप आहे, आणि त्याच्याकडे अर्जुन आकर्षित झाला असतं. परंतु त्याचं मन आहे आध्यात्मिक, तर त्याला काय झालं, हे रूप तर बघितलं पण या रूपाबद्दल प्रेम निर्माण नाही होत, कारण त्या व्यक्तीचं मनाचा स्तर वर आहे. यामुळे पण भगवंत असं करतात, आणि हे असं केल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजायला सोप्या पडतात. कदाचित तुम्हाला समजलं असल्याची मी अपेक्षा करतो. श्रीकृष्णांच्या विश्वरूपाला अधिक महत्त्व नाही. हे बघा, अधिक महत्त्व नाही कारण ते भौतिक रूप आहे, आणि हे पुढील श्लोकामध्ये स्पष्ट करण्यात येईल. तरी अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा असल्याने विराट रूप पाहण्यासाठी आवश्यक अशी विशिष्ट दृष्टी भगवंत त्याला प्रदान करतात. भगवंतांचं विश्वरूप काही महत्त्वाचं नाही, ते भौतिक आहे. मग कोणी म्हणेल मग ही दृष्टी बदलून एवढं दाखवण्याची गरज काय होती, कारण अर्जुनने इच्छा केली. आपण बघितलं त्याच्या इच्छेमुळेच तर हा अध्याय सुरू झाला, म्हणून भगवंत त्याला दाखवतात. ते दाखवण्यासाठी त्यांना मग चष्मा, आता जसं की समजा कोणाला 3D मूव्ही बघायचा आहे,
3D मूव्ही का बघायला गेला म्हटलं तर काय म्हणा, त्यांची इच्छा होती. आता 3D मूव्हीमध्ये गेल्यावरती तुम्हाला आतमध्ये जाताना ते चष्मा देणार 3Dचा. 3Dचा चष्मा घातला तरच ते दृश्य त्याप्रमाणे दिसतं. चष्मा काढला तर वेगळं दिसतं. तसं अर्जुनला आता हे बघायचं म्हणून त्याला चष्मा वेगळा दिला जाणार आहे, असं लक्षात ठेवा. अं, ज्या भक्ताने श्रीकृष्णांची आपला दिव्य संबंध यथार्थपणे प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या ऐश्वर्य प्रदर्शनामुळे आकृष्ट होत नसून प्रेममयी स्वरूपामुळे आकृष्ट होतात, म्हणजे आध्यात्मिक दिव्य गोलक वृंदावनामध्ये. त्यांचे सवंगडी, सखा, माता पिता यांना श्रीकृष्णांनी आपले ऐश्वर्य प्रकट करावे अशी मुळीच इच्छा नसते. आणि यदाकदाचित चुकून ऐश्वर्य प्रकट झालं तर ते लोक कन्फ्यूज होतात. एक तर यशोदामाई कन्फ्यूज झाली, नंतर गोवर्धन लिहिले, नंतर सगळे गोप नंद महाराजांकडे येतात आणि म्हणतात नक्की सांगा हा तुमचा मुलगा कोण आहे, याने कसं काय 7 दिवस उचललं. तर तसा एक अध्याय आहे. तर त्यांना ते म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये ही आयडिया फिट होतच नाही असं हा मुलगा करू शकतो म्हणून. ते विशुद्ध प्रेमामध्ये इतके तल्लीन झालेले असतात की श्रीकृष्ण स्वतः पुरुषोत्तम भगवान आहेत याची जाणीव सुद्धा त्यांना नसते. आपण ही चर्चा केली ना. बहुतांश लोकांचा देव आहे याच्यावरती विश्वास नाही आहे. आपण भगवंत आहे त्यांचा साक्षात्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. आध्यात्मिक जगतामध्ये इतकं प्रेम आहे की ते भगवंतांना भगवंतच मानत नाहीत, पण ते पूर्ण ज्ञानाने शुद्ध झाल्यावर. आपल्या दिव्य प्रेमाच्या आदानप्रदानामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर असल्याचे सुद्धा त्यांना विस्मरण झाले असते. श्रीमद भागवतात म्हटले आहे की श्रीकृष्णांबरोबर क्रीडा करणारे गोपगण हे अत्यंत पुण्यवान होते आणि अनेक जन्मानंतर त्यांना श्रीकृष्णांशी क्रीडा करण्याची संधी प्राप्त झाली. एक अध्याय आहे त्याच्यामध्ये भगवंतांचे मित्र जे गोप काय काय खेळायचे त्याच्याबद्दल वर्णन आहे की ते बेडकाच्या मागे कसे लागायचे, किंवा एकाचा जेवणाचा डब्बा आहे तर दुसऱ्याकडे फेकून एक त्याला त्रास द्यायचा, म्हणजे छोटे मुले जसे खेळतात तसं. तर ते सर्व वर्णन करता करता शुकदेव गोस्वामी एक श्लोक सांगतात की हे सर्व वर्णन ऐकून असं नका वाटून घेऊ की हे कोणीतरी सामान्य लोक आहेत. तर हा तो श्लोक आहे 10व्या स्कंदातल्या 12व्या अध्यायातला 11 नंबरचा श्लोक. पान नंबर 402 वर दिलाय प्रभुपादांनी. इत्थं सतां ब्रह्मसुखानुभूत्या दास्यं गतानां परदैवतेन मायाश्रितानां निर्धारकेन साकं विजर्हु कृतपुण्यपुंजा. की हा कृष्ण कोण आहे? इत्थम सतानां ब्रह्मसुखानुभूत्या. सताना म्हणजे साधूंसाठी. साधूंसाठी हे ब्रह्मसुख आहे, किंवा निराकार निर्विशेष ब्रह्म आहे, जे ब्रह्मवादी साधू असतात त्यांच्यासाठी. दास्यम गतानां परदैवतेन, आणि जे दास्य भावामध्ये आहेत त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठ देवता किंवा पूजनीय देवता आहे. मायाश्रितानां नरदारकेन, आणि जे मायेच्या प्रभावाखाली आहेत ते म्हणतात की हा प्रकृत शिशु आहे. हे कृष्ण जो आहे तो प्राकृत आहे, हा काही दिव्य वगैरे नाहीये. आणि साकम विजर्हु कृतपुण्यपुंजा, परंतु अशा या पूर्ण सत्यासोबत खेळ खेळण्यासाठी या जे मुलं आहेत त्याने अनंत जन्मामध्ये किती पुण्यकर्म म्हणजे भक्तीचे कर्म केले असतील, असं शुकदेव गोस्वामी सांगतात. तर हे तर आपल्याला समजतं की जे निराकारवादी निर्विशेषवादी आहेत त्यांना भगवंत निराकार विशेष रूपामध्ये दिसणार, कारण त्यांचा तो उद्देश असतो. नंतर ज्यांची जी दास्य रसामध्ये भक्ती असते, म्हणजे भगवंतांना एक स्वामीच्या रूपामध्ये ते बघतात, त्यांच्यासाठी तो दृष्टिकोन असतो. आणि या मुलांसाठी तर सखाचा दृष्टिकोन आहे. परंतु असे लोक आहेत काही गडबड, मायाश्रितानाम नरदारकेन, जे मायेच्या प्रभावाखाली आहेत, जे म्हणतात की कृष्ण हा प्रकृतीपासून निर्माण झालेला आहे. याच्याबद्दल आपण आधी पण वर्णन ऐकलं होतं या लोकांबद्दल. पुढे प्रभुपाद सांगतात का बघूया. परमेश्वराला मोठे मोठे ऋषिगण हे निर्विशेष ब्रह्म म्हणजे ब्रह्मवादी, भक्तगण हे पुरुषोत्तम भगवान, आणि भक्तगण म्हणजे दास्य रसामधले भक्त. जनसामान्य हे मायाधीन असल्याचे मानतात. जनसामान्य म्हणजे जे भौतिक लोक. बघा, आपण गीतेमध्ये अभ्यास करताना 2 श्लोक बघितले होते की तेव्हा आपण चर्चा केली होती की कृष्ण देवी देवतांची उपासना करणाऱ्या व्यक्तीला अल्पबुद्धीचे म्हणतात, आणि मायावादी लोकांना काय म्हणतात? आठवतं आपण मूढ. 嗯 अशी चर्चा केली होती, हे आठवतं तुम्हाला?
अरे कुणीच बोलत नाहीये. क्लास लेट होतोय की काय? मूड म्हणत ते नको बोलू. हरे कृष्ण. हा यस माताजी, काय म्हणते? मूड म्हणतात ना. हा मूड मूड मूडलाच हे त्यांना हे म्हणतात मूड किंवा अबुद्धया. मूड आणि अबुद्ध एकच आहे. आपण तेव्हा बोललो होतो ना की भगवंत हे देवी देवतांच्या उपासकाला तेवढे झापत नाहीत, पण या मायावाद्यांना खूप झापतात. देवी देवतांच्या उपासकांना काय म्हणतात? अंतवत्तु फलम तेषाम तद्भवती अल्पमेधसाम देवान देवजो यांती मदभक्ता यांती मामपी. अल्पबुद्धीचे आहेत. अल्पबुद्धीचे का आहेत? कारण जे पूर्ण सत्य मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा हे लोक भौतिक गोष्टी मागत बसतात की सौंदर्य दे, पैसा दे, प्रसिद्धी दे. तर म्हणून हे अल्पबुद्धीचे आहेत आणि हे म्हणून देवी देवतांची उपासना करतात. आणि दुसरे आहेत ते एकदम अबुद्धीचे. अव्यक्तम व्यक्तिम आपन्ना मन्यन्ते माम अबुद्धया ते परम भाव मजानंतो अ, मम परम मम लोक नाही मम परम अव्ययम असा एक श्लोक आहे की अव्यक्तम व्यक्तिम आपन्ना, की हा अव्यक्त होता म्हणजे असं काही रूप वगैरे नाहीये. हे प्रकृतीने एकत्र होणे रूप तयार झाले किंवा मायेच्या प्रभावाने झालं. हे जे म्हणतात ते मायावादी लोक आहेत. तर त्यांना भगवंत खूप झापतात. तर इथे प्रभुपादांनी तात्पर्य सांगण्याचा काय प्रयत्न केलाय की बाबा आध्यात्मिक गोलोक वृंदावनामधल्या रहिवाशांचा दृष्टिकोन, त्यांचे भगवंतांकडे भगवंतांसोबत असणारं प्रेम हे कसं आहे. आणि म्हणून अर्जुनला ते मन असल्यामुळे दृष्टी जरी दिव्य दिली तरी त्याच्या मनामध्ये हे या रूपाबद्दल आकर्षण निर्माण होत नाही, कारण मिसमॅच होतो. वस्तुस्थिती ही आहे की भक्तगण या विश्वरूपाचे दर्शन घेण्यास फारसे उत्सुक नसतात. परत 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 हे वाक्य प्रभुपाद बऱ्याच वेळा लिहितील, कारण विश्वरूप परमनंट नाही आहे आणि त्या रूपासोबत तुम्ही काही संबंध निर्माण नाही करू शकत. ती एक कल्पना आहे. तर कल्पना केलेल्या गोष्टीसोबत कसं काय प्रेम निर्माण करणार? परंतु श्रीकृष्णांच्या वचनांना सिद्ध करण्याकरता विश्वरूप पाहण्याची अर्जुनला इच्छा होती. वचनांना सिद्ध करण्यासाठी म्हणजे काय की भगवंत बोलले ना, बघ माझ्या रूपामध्ये हे आहे ते आहे. नंतर मग भविष्यात कोणी म्हणू नये अरे फक्त बोलले पण दाखवलं काही नाहीये. म्हणून भगवंत ते रूप दाखवतील की जेणेकरून नंतरच्या लोकांना पण या गोष्टींवरती विश्वास ठेवता येईल. तर असा अर्जुनचा दृष्टिकोन होता की अर्जुन भगवंतांचं सत्य स्थापित करू इच्छित होता. तरीही लोकांना सध्या तर एवढी परिस्थिती वाईट आहे की तरीही विश्वास नाही. श्रीकृष्णांनी स्वतःला केवळ सिद्धांत रूपाने फक्त थिरॉटिकली सांगितलं असं वाटू नये. अर्जुनाने या गोष्टीला पुष्टी देणे आवश्यक आहे, कारण अर्जुनापासून परंपरेचा प्रारंभ होणार होता. आपण बघितलं होतं ना 4थ्या अध्यायामध्ये, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षय विदु स काले न महता योगो नष्ट परंतप स मायायम त्याद्य योगो प्रोक्त पुरातन सखाचेती काहीतरी आहे ना, सखाचेती रहस्यमुत्तमम, की तू माझा सखा आणि मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो. तिथे सांगितलं की परंपरा नष्ट झाली म्हणून दुसरी परंपरा सुरू करत आहे. तर अर्जुनपासून परंपरा सुरू होते म्हणून अर्जुननेच मूळ मूळ ठिकाणीच हे कन्सेप्ट क्लिअर केले तर पुढे परंपरेमध्ये काही समस्या येणार नाही. अर्जुनाने या गोष्टीला पुष्टी देणे आवश्यक आहे, कारण अर्जुनापासून परंपरेचा प्रारंभ होणार होता 4थ्या अध्यायानुसार. जे खरोखर भगवान श्रीकृष्णांना जाण्यास उत्सुक आहेत आणि ज्यांना अर्जुनाच्या पदचिन्हाचे अनुसरण करण्याची इच्छा आहे त्यांनी जाणले पाहिजे की श्रीकृष्णाने केवळ सिद्धांत रूपाने स्वतःला परमेश्वर म्हणून प्रसिद्ध केले नाही. सिद्धांत रूपाने म्हणजे फक्त गोष्टी केल्या, थेरी, मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, करून काही नाही दाखवलं असं नाहीये. तर नाहीतर वास्तविकपणे स्वतःला भगवंत म्हणून प्रकट केले. हा इतिहास आहे, ही कल्पना नाही. भगवंताने आपले विश्वरूप पाहण्याकरता आवश्यक ती शक्ती अर्जुनाला प्रदान केली. आवश्यक ती शक्ती म्हणजे एक स्तर खालची दृष्टी दिली, परंतु मन दिव्य आध्यात्मिक ठेवलं. कारण आम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवंतांना माहीत होती की अर्जुन विराट रूप पाहण्यास विशेष इच्छुक नव्हता. आता हे तुम्ही म्हणाल अर्जुन तर बोलला की विराट रूप बघायचं आहे आणि विशेष इच्छुक नव्हता म्हणजे काय? अर्जुनला विराट रूप याच्यासाठी बघायचं होतं की भगवंत जे परमसत्य आहेत
किंवा कृष्णच ईश्वर आहे हे सिद्ध होण्यासाठी ॲक्च्युली अर्जुनाशी विनंती करतो की येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही हे रूप दाखवा म्हणून. तर बऱ्यापैकी झालं. दृष्टीचं तुम्हाला मी सांगितलं. हां, ठीक आहे. तर अर्जुनने 4 श्लोकामध्ये रिक्वेस्ट केली सांगा म्हणून. भगवंताने 4 श्लोकामध्ये काय दाखवणार आहे ते सांगितलं. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी की आधी भगवंत त्याला महाविष्णूचं रूप दाखवतील, त्याच्या एका रोमावळीमध्ये जे ब्रह्मांड असेल मग त्याचं विश्वरूप दाखवतील. आणि हे विश्वरूप बघण्यासाठी अर्जुनला दिव्य दृष्टी दिली जाईल, कारण त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टी आहे. त्या दृष्टीमध्ये या रूपाबद्दल प्रेम निर्माण होत नाही, जसं की यशोदामाईचं झालं. परंतु भगवंतांनी त्याचं मन आध्यात्मिकच ठेवलं, जेणेकरून त्याला या रूपाबद्दल आकर्षण होऊ नये. तर हे 2-3 गोष्टी आहेत, तुम्ही हा लक्षात ठेवा. कोणाला काही प्रश्न आहे? खूप वेळ झाला. मी नेहमी विचार करतो की 1 तासात कंप्लीट करायचं, पण खूप जास्त वेळ. कोणाला काही प्रश्न आहे? बरं, तुम्हाला समजलं नाही समजलं? अरे हे काहीच नाही बोलत प्रभू. नाही. ठीक आहे, मग आपण इथे थांबूया. समजलं प्रभू. समजलं? समज ठीक आहे. हरे कृष्णा कृष्ण समजलं प्रभूजी. हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे. राम राम हरे 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 कृष्ण हरे प्रभूजी. कृष्णा थँक्यू प्रभूजी. हरे हरे कृष्णा कृष्णा दंडवत प्रणाम. दंडवत